हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. माय सेल्फ नितीन आणि तुम्ही बघत आहात भारतीय संविधान संपूर्ण सखोल अभ्यासची सिरीज. आता ही ऑलमोस्ट 10 ते 11 लेक्चरची एक पूर्ण सिरीज असणार आहे की ज्याच्यात पूर्ण संविधान जे आहे आर्टिकल 1 पासून तर आर्टिकल 395 पर्यंत, म्हणजे कलम 1 पासून तर कलम 395 पर्यंत सखोल प्रत्येक कलमाचा अभ्यास केला जाईल. आता ही सिरीज सुरू करण्यामागचा उद्देश काय होता की मुळात आता जर मागच्या 4-5 एक्झाम बघितला, राज्यसेवा बघा किंवा ग्रुप बी ची मेन्स प्रिलिम्स, ग्रुप सी ची मेन्स प्रिलिम्स बघितले, तर त्याच्यात पॉलिटीच्या 10 किंवा 15 क्वेश्चन पैकी तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन डायरेक्टली आर्टिकल विचारतात. सरळ सरळ आर्टिकल विचारले जात आहे. मग आर्टिकल विचारले जात असताना आपण समजा पॉलिटिक्स आपल्या सगळ्यांना येतं. लक्ष्मीकांतचे मोठे मोठे बुक्स असतील किंवा XYZ बुक्स तुम्ही रेफरन्स बुक म्हणून तुम्ही वापरत असाल, तर त्याचे सगळे पुस्तकाचे सगळेचे सगळे पाठ करतो. पण एवढा इझी सब्जेक्ट आहे, जेव्हा आपण मित्राला किंवा XYZ कोणाला तरी आपण जेव्हा एक्सप्लेन करत असतो तर आपल्याला वाटतं की यार या सब्जेक्ट मधला मास्टर मीच आहे, माझ्यापेक्षा जास्त पॉलिटी कोणालाच येत नाही. ठीक आहे, माझं इच अँड एव्हरी गोष्टी माहिती आहे. पण जेव्हा ऍक्च्युअल एक्झाम मध्ये जेव्हा जातो आपल्याला, मग 15 पैकी 13-14 पण का नाही पडत, मग 12-13च का पडतात? मॅक्झिमम जेवढा बी अभ्यास तुम्ही केलेला असेल, मॅक्झिमम वेळ तर तुम्ही देतच आहात. करंट अफेअरला देतात, स्टॅटिक बुक्सला देतात, रिव्हिजन करतात, मग मार्क्स का नाही पडत? मग मार्क्स अशासाठी नाही पडत की हे जे कलम वगैरे असतात ना आर्टिकल्स 1 पासून तर पुढेपर्यंत, ते आपण व्यवस्थित रिवाइज नसतात केलेला. मग ते रिवाइज करण्यामागचा बाकीच्या गोष्टी तुम्हाला बुक्स मधून कुठूनही मिळून जातात, पण रॉ ऍक्ट्स, बिअर ऍक्ट्स जे असतात, ठीक आहे, ते कसे प्रिपेअर करायचे, मग त्याच्यासाठी दिस इज द बेस्ट थिंग. मग ही सिरीज त्याच्यासाठी चालू केलेली आहे. जवळपास 10 ते 11 लेक्चर्स असतील. पूर्ण लेक्चर्स मधून तुमचा पॉलिटीचा जवळपास 15च्या 15 क्वेश्चनचा अभ्यास पूर्ण झालेला असेल. बाकीच्या गोष्टी तुम्हाला ज्या बुक्स मधून वाचतात ते तुम्ही वाचलेलंच असणार आहे. ठीक आहे, सो जास्त वेळ न घालवता वी विल डिरेक्टली स्टार्ट. बघा, आता पार्ट 1 असेल आज. आर्टिकल 1 पासून तर आर्टिकल 51A पर्यंत आपण आज सखोल बघणार आहोत. म्हणजे सिटिझनशिप असेल, भारताची व्याख्या असेल, फंडामेंटल राईट्स असतील, DPSP असतील, फंडामेंटल ड्युटीज असतील, या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत आर्टिकल्सच्या माध्यमातून, जेणेकरून तुम्हाला काय करायचंय, ते प्रत्येक आर्टिकल तोंडपाठ झालं पाहिजे. जेवढ्या वेळेस तुम्ही बघाल 1 बाय 1 तुम्ही जाणार सिक्वेन्सनुसार, ते ऑटोमॅटिक पार्ट पण व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट विथ दिस. आपण सुरू करूया डायरेक्टली. आता आर्टिकल 1 पासून बघा. भारतीय संविधानचे कलम 1 ते 51A, पार्ट 1 पासून तर पार्ट 4A. आता पार्ट 4A मध्ये काय फंडामेंटल ड्युटीज आहेत, त्या स्वर्ण सिंग कमिटीने कशा ऍड केले गेलेले ते आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, बघा आता सविस्तर भाग काय. आता हे पण नाव लक्षात असू द्या, MPSC किंवा UPSC असेल तर तुम्ही जर मागच्या काही वर्षांचा ट्रेंड बघितला असणार आहे. ठीक आहे, सो ह्या गोष्टीवर पण तुम्हाला कन्सिस्टंटली काय केला जातोय, क्वेश्चन विचारला जातोय. कोणत्या गोष्टीवर? भाग. ठीक आहे, भाग 1. भाग 1चं नाव काय? संघ राज्य व त्याचे क्षेत्र. भाग 1, 2, 3, 4, 5 किती भाग आहेत तेवढ्या भागांची काय असली पाहिजे, पूर्ण लिस्ट तोंडपाठ असले पाहिजेत. मग 1 नंबरला काय आहे, मग 2 नंबरला सिटिझनशिप आहे, 3 नंबरला फंडामेंटल राईट्स आहेत, 4 नंबरला DPSP आहे, 4A ला फंडामेंटल ड्युटीज आहेत, मग 5 ला युनियन आहे, 6 ला स्टेट्स आहेत, 7 रिपील्ड आहे, 8 ला काय, सगळ्याचे सगळं तुमचं काय पाठ असला पाहिजे. आणि जेव्हा ह्या गोष्टी तुमच्या पाठ होतील तेव्हा तुम्हाला तुमच्या अभ्यासावर कॉन्फिडन्स येईल. कॉन्फिडन्स जेव्हा येईल, अँड अगेन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, की मग मार्क काही काही वेळेस 15 पैकी 15 पण पडण्याचे चान्स असतात आणि ते पडतात. फक्त तुमच्या ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर असल्या पाहिजे. ठीक आहे, सो बघा आता कलम 1 ते 4. भाग 1 मध्ये किती आहेत? भाग 1 मध्ये 1 ते 4 कलम आहे फक्त. पहिला जो भाग आहे 1. आता 1 बघा काय, संघाचे नाव व राज्यक्षेत्र. कलम 1 कशाबद्दल आहे? कलम 1 म्हणतात संघाचे नाव व राज्य क्षेत्र. म्हणजे जो काही संघ आहे, संघ म्हणजे काय, भारत. ठीक आहे, आपला भारत जो आहे तो काय राज्यांचा संघ आहे. मग त्या संघात बघा काय काय येतं. कलम 1 कशाबद्दल आहे? संघाचे नाव व राज्यक्षेत्र. त्याच्यात बघा काय येतं. आता भारत काय, इंडिया हा राज्यांचा संघ, युनियन ऑफ स्टेट्स असेल. यात बघा सर्व राज्य येतील, केंद्रशासित प्रदेश येतील आणि ऊर्जित क्षेत्र यांचा समावेश. म्हणजे स्टेट्स असतील, युनियन टेरिटरीज असेल आणि अदर लँड की जे इंडियाच्या आधिपत्याखाली असेल, जे भारत सरकारच्या आधिपत्याखाली असेल, हे सगळ्या गोष्टी काय असेल, युनियन ऑफ स्टेट. इंडिया दॅट इज भारत असं असतं इंग्लिशमध्ये. इंडिया दॅट इज भारत म्हणजे जो भारत आहे तोच इंडिया आहे. मग इथे काय म्हणतात, भारत किंवा इंडिया हा राज्यांचा काय असेल, संघ असेल, युनियन ऑफ स्टेट असणार. आलं लक्षात? पहिलं आर्टिकल. दुसरं बघा, नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. हे जरी तुमचं नुसतं हेडिंग सब्जेक्ट जरी लक्षात राहिलं तरी
ह्या गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात राहून जातात. बघा, नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करून घेणे म्हणजे काय करायचंय आता, दुसरं एखादं स्टेट आहे त्याच्याकडनं आपण लँड जिंकून घेतले, समजा वॉर वगैरे झाला, आता पाकिस्तानचा काही भाग पाकिस्तानकडे, युद्ध वगैरे झालं, त्याच्यातून आपण जर एखादी लँड वगैरे जिंकून घेतली तर तो जिंकलेला भाग आपल्या देशात काय करायचा आहे, मिळवून घ्यायचं, सामावून घ्यायचं आहे. मग ते नवीन जो सामावलेला भाग असेल त्याला काय केलं आपण, दाखल करून घेतलं, म्हणजे त्याला आपल्या भारतात जोडून घेतलं आणि त्या भागापासून तो ऑलरेडी अस्तित्वात असलेल्या एखाद्या ऑलरेडी राज्यात जोडू शकतो किंवा त्याचं एक नवीन स्टेट आपण काय करू शकतो, स्थापन करू शकतो. आलं लक्षात? म्हणजेच काय, नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. आता याचा अधिकार कोणाला असेल, फक्त संसदेला. कोणाला असेल, संसदेला. भारत सरकारच्या बद्दल जे काही निर्णय घ्यायचे असतील तो फक्त कोण घेणार, संसदेला. बघा, संसदेला योग्य वाटतील त्या अटींवर नवीन राज्यांना भारतीय संघराज्यात सामावून करण्याचा किंवा नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार आहे फक्त आणि फक्त संसदेला आहे. गेटिंग? कलम 3 बघा, नवीन राज्याची निर्मिती किंवा सीमा बदल. आता 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन होतं. जे दुसऱ्या देशाकडून किंवा दुसऱ्या बाहेरून एखादं स्टेट आपण सामावून घेतो ते येतं आर्टिकल 2 मध्ये. पण ऑलरेडी एक अस्तित्वात स्टेट आहे, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, हे ऑलरेडी भारतातले भाग आहेत. आता मग ह्या राज्यांमधून, महाराष्ट्रामधून दुसरं एखादं स्टेट निर्माण करायची वेळ आली किंवा उत्तर प्रदेशमधून जसं उत्तरांचल नवीन निर्माण करण्यात आलं, ठीक आहे, बिहारमधून झारखंडची निर्मिती करण्यात आली होती. म्हणजे ह्या स्टेट्सच्या सीमा बदल करणे, म्हणजे त्यांच्या बाउंड्रीज चेंज करणे आणि त्यातून दुसरं एक नवीन स्टेट निर्माण करणं, जसं की आंध्र प्रदेशमधून तेलंगणाची निर्मिती करण्यात आली. सो असं जे चेंजेस असतात, सीमा बदल असतात, ते असतात आर्टिकल 3 मध्ये. बघा, आणि तो अधिकार कोणाला आहे, अगेन संसदेला. अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या, बघा, अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या सीमा म्हणजे काय, बॉर्डर्स, क्षेत्रफळ आणि नावात बदल करण्याचा आणि नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार असेल. काय असेल, सीमा असेल, क्षेत्रफळ असेल आणि नावात बदल करण्याचा अधिकार कोणाला असेल, संसदेला. अगेन दिस ऑल राईट्स आर गिवन टू द इंडियन पार्लमेंट. आलं लक्षात? पार्लमेंटला तो अधिकार असणार आहे. हा फक्त ती म्हणजे तेवढा फरक तुम्हाला माहिती असू द्या. नेक्स्ट बघा, कलम 4. आता काय म्हटलंय, कलम 2 आणि 3 अंतर्गत, म्हणजे 2 मध्ये काय आहे की दुसऱ्या देशाकडून लँड जिंकून घेतलेली आणि ती भारतात समाविष्ट करून नवीन राज्य निर्माण केलंय. 3 मध्ये काय, आता भारताचाच ऑलरेडी भाग आहे, राज्य, स्टेट आहे, त्याच्यातून नवीन राज्य निर्माण करायचं आहे. आता हे 2 आणि 3 मध्ये याच्यासाठी कायदे करावे लागतात, बरोबर आहे ना? जर नावात बदल करायचे तर कायदे. मग 2 आणि 3 अंतर्गत आता काय म्हणताय बघा, केलेले कायदे कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती मानले जाणार नाहीत, ते साध्या बहुमताने मंजूर होतात. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. ते काय होतात, साध्या बहुमताने. कोणते, आर्टिकल 2 आणि 3 मध्ये जर काही बदल करायचे असेल कंट्रीला तर ते सिंपल मेजॉरिटीने चेंजेस होतात. त्याच्यासाठी स्पेशल मेजॉरिटी किंवा स्पेशल मेजॉरिटी विथ द कन्सेंट ऑफ द हाफ ऑफ द स्टेट्स असं लागत नाही. मग जर ते साध्या बहुमताने मंजूर होत असतात तर ते आर्टिकल 368 नुसार कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटचा भाग नसतात. ठीक आहे, घटना दुरुस्तीच्या 368 आर्टिकल मध्ये ते येत नाहीत, हे साध्या बहुमताने केले जातात. याचा संपूर्ण अधिकार असतो संसदेला. आलं लक्षात? आर्टिकल 368 पण लक्षात ठेवा, कशासाठी, घटना दुरुस्ती, संविधानचे घटना दुरुस्ती करण्यासाठी. आलं लक्षात? पहिलेच्या पहिले तुमचं चारीच्या चारी पाठ पण झाले असतील. पहिलं काय, इंडिया दॅट इज भारत, बरोबर. दुसरं काय, दुसऱ्या देशाकडून दुसऱ्या नवीन टेरिटरीला भारतात सामावून घेणे, नवीन राज्य निर्माण करणे. तिसरं काय, भारतातच असलेल्या स्टेट किंवा राज्याची निर्मिती करणे. आणि चौथा काय, मग 368 अंतर्गत 2 आणि 3 मध्ये झालेले बदल मान्य म्हणजे 368 मध्ये धरले जाणार नाहीत. आलं लक्षात? सो दीज आर द थिंग्स. चारीच्या चारी आर्टिकल पाठ झाले असतील. याच्यात जोड्या लावायला येऊ देत किंवा काही विचारू देत, संसद तुम्हाला माहिती आहे सेंट्रल लेवलला असतात ह्या गोष्टी, तर संसदेचा अधिकार असतो. सो ह्या गोष्टी तुमच्या इथून सगळ्या क्लिअर झाल्या पाहिजेत, म्हणजे पुढे तुम्हाला जास्त काय टेन्शन आलं नाही पाहिजे. आता भाग 2 बघा, भाग 1 काय होता, युनियन. दुसरा काय, भाग नागरिकत्व, सिटीजनशिप. मग सिटीजनशिप मध्ये आर्टिकल 5 ते 11 येतात. किती, आर्टिकल 5 पासून तर 11 पर्यंत कशामध्ये येतात, सिटीजनशिप मध्ये. गेटिंग? आता पुढे बघा, आता डायरेक्टली कलम 5 बघा. बघा काय म्हटलं जातं, संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व. प्रारंभीचे म्हणजे काय, की जेव्हा संविधान लागू झालं, संविधान डिक्लेअर कधी झालं, स्वतःपद अर्पण करतो आणि ह्या दिवसापासून लागू होईल, बरोबर आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण काय केलं, संविधान ऍक्सेप्ट केलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कधी झालं, 26 जानेवारी 1950. मग 26 जानेवारी 1950 या दिवशी काही कायदे अस्तित्वात आले. त्या दिवसापर्यंत, त्या दिवशी कोण लोक भारताचे नागरिक होतं त्यांच्यासाठी. बघा आता 26 जानेवारी इथे दिलं बघा, 26 जानेवारी 50 रोजी
भारतात अधिवास असलेल्या, अधिवास म्हणजे काय, भारतात ऑलरेडी राहत होते आधीपासून आणि भारतात जन्मलेल्या म्हणजे भारतात त्या दिवशी जन्मलेल्या किंवा त्या दिवसाच्या आधीपर्यंत जन्मलेल्या आणि त्याच्या आधी राहत असलेले लोक किंवा पालकांचा जन्म भारतात झालेल्या व्यक्तीचे नागरिकत्व. आता फॉर एक्झाम्पल 26 जानेवारी 1950 या दिवसापासून आपण काय झालो, प्रजासत्ताक झालो. मग त्या दिवशी ज्यांचा जन्म झाला किंवा त्याच्या आधी ज्या व्यक्तींचा जन्म झाला किंवा त्या तारखेच्या आधी जे लोक भारतात राहत होते, पहिली गोष्ट, किंवा त्या दिवशी एखादा माणूस दुसऱ्या देशात राहतोय परंतु त्याच्या पालकांचा म्हणजे आई आणि वडिलांचा जन्म भारतात झालाय, तर त्याला ऑटोमॅटिक त्या दिवशी काय भेटणार, भारताचे नागरिकत्व भेटणार. गेटिंग? म्हणजे स्वतः व्यक्ती जो भारतात जन्मलेला आहे तो भारतात जन्मलाय पण त्याचे मुलं फॉरेनला राहतात, तर त्या मुलांना सुद्धा काय भेटणार, नागरिकत्व भेटणार. कोणत्या दिवसापर्यंत? 26 जानेवारी 1950. आलं लक्षात? आर्टिकल 5 काय, प्रारंभीचे नागरिकत्व. प्रारंभीचे नागरिकत्व. कलम 6 बघा. आता हे सिक्वेन्स मध्ये लक्षात ठेवा. 6 नंबर लक्षात ठेवा, पाकिस्तान. 6 पाकिस्तान, पाकिस्तानातून भारतात. बघा, पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. पाकिस्तानातून भारतात जे लोक आले त्यांच्या नागरिकत्वाबद्दल बोललं जातं. तारीख लक्षात ठेवा, 19 जुलै 1948. 19 जुलै 1948 म्हणजे काय, भारत स्वतंत्र झालेला होता परंतु प्रजासत्ताक झालेला नव्हता, मधली तारीख आहे. पूर्वी म्हणजे त्याच्या आधी 19 जुलै 1948च्या आधी किंवा नंतर, त्याच्या आधी किंवा नंतर या तारखेच्या पाकिस्तानमधून भारतात आलेल्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाचे काय करण्यात आलेले, तरतूद करण्यात आली. मग त्या दिवशी जेव्हा लोक काय आहेत पाकिस्तानातून भारतात आले. आर्टिकल 6 लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा. कलम 6 पाकिस्तानमध्ये म्हणजे आता 6 मध्ये काय, पाकिस्तानातून भारतात, मग इथून 7 मध्ये काय, भारतातून पाकिस्तानात गेले आणि परत भारतात आले. 6 मध्ये काय आहे की जे लोक पाकिस्तानातून भारतात आले म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र मिळाल्यानंतर त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे 19 जुलै 1948 पर्यंत काही लोक भारतात आले. ठीक आहे, मग त्या लोकांना नागरिकत्व, ते ऑलरेडी राहत होते पाकिस्तान प्रांतात परंतु भारतात आले. परंतु दुसरा असा कोटा आहे की स्वातंत्र्य मिळालं परंतु ते काय झाले बघा, 1 मार्च 1947 नंतर म्हणजे 1 मार्च 1947 नंतर म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या 2-3 महिने आधी ते कुठे गेले, पाकिस्तानात गेले. पाकिस्तानात राहिले थोडा काळ आणि परत ते काय झाले, भारतात आले. मग त्यांना नागरिकत्व कसं द्यायचं बघा, 1 मार्च 1947, ठीक आहे, इथे काय पाकिस्तानातून इथे पाकिस्तानमध्ये स्थलांतर केलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व असेल. 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेल्या परंतु पुन्हा पुनर्वसनासाठी भारतात परत आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व असणार. ठीक आहे, हे कसं, कोणतं कलम आहे, 6 पाकिस्तानातून भारतात, 7 भारतातून पाकिस्तानात परत पाकिस्तानातून भारतात. 8 बघा, भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्ती म्हणजे जे लोक भारताच्या बाहेर राहतात, NRIs वगैरे राहतात बघा, नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स, पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन, ते कुठे राहतात, दुसऱ्या देशात राहतात परंतु ते काय भारतीय वंशाचे आहेत. भारताबाहेर राहणाऱ्या वंशाच्या पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन व्यक्तींना भारतीय दूतावासाद्वारे नागरिकत्व मिळण्याची तरतूद. काही लोक भारताच्या बाहेर राहतात, ठीक आहे, परंतु मग त्यांना जे आपलं काय असतं, राजदूत असतात, फॉरेन ऑफिसर्स असतात, त्यांच्याकडे जाऊन, काउन्सिलेट म्हणतो आपण त्याला, तिथे जाऊन ते काय करू शकतात, नोंदणी करू शकतात आणि त्यांना नागरिकत्व मिळेल. आर्टिकल काय, 8. आर्टिकल 8. 9 बघा, 9 मध्ये काय दिलेलं आहे, परकीय देशाचे नागरिकत्व पत्करल्यास नागरिकत्व रद्द करण्याची तरतूद आर्टिकल 9 मध्ये. काय, एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने म्हणजे स्वतः दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप समाप्त होते. आता सपोज आता समजा मी जर जास्त नखरे करायला लागलो की भारतात टॉलरन्स नाहीये, भारतात स्वच्छता नाहीये, भारतात करप्शन आहे आणि मग माझ्याकडे थोडे पैसे आले आणि मी गेलो आणि दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं, ज्या दिवशी मी दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारतो त्याच दिवशी आपोआप मी भारताचा नागरिक राहत नाही, भारताचं नागरिकत्व काय होतं, रद्द होतं. गेटिंग? मग जर परत मला अजून भारताचं नागरिकत्व घ्यायचं असेल तर मला तिकडचं नागरिकत्व सोडावं लागेल आणि मग भारताच्या नागरिकत्वाच्या काही अटी असतात त्या फुलफिल कराव्या लागतील. असं नाही का मग तिकडचं सोडलं लगेच इकडचं भेटेल, नाही. त्याच्यानंतर मग परत वेगवेगळ्या तरतुदी आहेत की तुम्हाला 6 वर्ष भारतात राहावं लागेल, कंटिन्युअस 6 वर्ष, मग त्याच्यातले अर्ध्यापेक्षा जास्त दिवस भारतात राहावं लागेल. दोज आर द थिंग्स. आलं लक्षात, दोज आर द थिंग्स. आलं लक्षात. 9 काय, देशाचे नागरिकत्व रद्द होणे. हे कलम जसेच्या तसे पाठ असले पाहिजेत तुमचे. कलम 10 बघा, नागरिकत्व काय, हक्क चालू राहणे.
म्हणजे तुम्हाला नागरिकत्व भेटलेलं आहे कधीपर्यंत, कायद्याच्या तरतुदींना, ज्या प्रोव्हिजन्स आहेत, लॉच्या प्रोव्हिजन्स आहेत, अधीन राहून प्रत्येक नागरिकाचे नागरिकत्व कायम राहील. म्हणजे असं नाही की सरकारला मूड आला आणि तुमचं नागरिकत्व रद्द, तसं नाही होत. जोपर्यंत तुम्ही नागरिकत्वाचे पालन करतात, नागरिकत्वाच्या ज्या अटी आहेत पालन करतात, तोपर्यंत तुमचं नागरिकत्व अधीन राहून तुमचं नागरिकत्व कायम राहील. ठीक आहे. कलम 11 बघा, संसदेचा नागरिकत्वाबाबत कायद्याचा अधिकार, नागरिकत्व मिळवणे, रद्द करणे, इतर सर्व बाबींचे कायदे करण्याचा अंतिम अधिकार संसदेला असेल. अंतिम अधिकार कोणाला असेल? संसदेचा. गेटिंग? म्हणजे तुमचं नागरिकत्व काढायचंय, राहू द्यायचंय, तुम्हाला भारतात ठेवायचंय, नाही ठेवायचं, आपल्याकडे सर्वोच्च संस्था कोण आहे? संसद. संसदेने ठरवलं की एखाद्या व्यक्तीला मारायचंय, मारून टाकणार. मग फंडामेंटल राईट्स वगैरे हे सगळ्या कोणाच्या अधीन येतात? म्हणजे आपल्याकडे पार्लमेंट इज अ सुप्रीम. पार्लमेंट काय आपल्याकडे? सुप्रीम आहे. गेटिंग? सो पार्लमेंटकडे, आपल्याकडे जर सर्वोच्च बॉडी कोणती असेल तर ती असेल पार्लमेंट. गेटिंग? पार्लमेंट. सो दीज आर द थिंग्स. आलं लक्षात? आर्टिकल 5, आर्टिकल 6, आर्टिकल 7, 8, 9. 5 काय? ज्या दिवशी 26 जानेवारी 1950 या दिवशी प्रारंभीचे नागरिकत्व, मग त्या दिवशी काय होतं? भारतात जन्मलेले लोक असतील किंवा त्यापूर्वी भारतात राहत असतील, भारताचा अधिवास असेल, किंवा एखादा व्यक्ती बाहेर राहत असेल परंतु त्याचे आई वडील भारतात राहत असतील, जन्मलेले असतील, तर त्यांना नागरिकत्व मिळणार. 6 पाकिस्तानातून भारतात आले, म्हणजे आधी पाकिस्तानात गेलेले 1948 पूर्वी. ठीक आहे. 19 जुलै 1948 पूर्वी पाकिस्तानात गेलेले, अगेन आले, त्यांना नागरिकत्व द्यायचं की नाही द्यायचं. अगेन 19 मार्च 1947 पर्यंत जे लोक पाकिस्तानात गेलेले परत भारतात आले, इथून पाकिस्तानात गेले परत भारतात आले, त्यांचं नागरिकत्व. देन 8 नंबर मध्ये काय? जे भारतीय वंशाचे लोक आहेत, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, त्यांच्या नागरिकत्वाबद्दल तरतूद आहे. 9 काय? परदेशी नागरिकत्व स्वीकारले त्यांना त्यांचं भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द. 10 असं आहे एकदम सॉबर की तुम्ही जर कायद्याच्या अधीन राहून पालन करत असेल सगळ्या गोष्टींचं, तुमचं नागरिकत्व अबाधित राहील. 11 संसदेला काय? नागरिकत्व कायम ठेवण्याचा, रद्द करण्याचा, काढून टाकण्याचा, देण्याचा सगळा अंतिम निर्णय कोणाचा असेल? पार्लमेंटचा. आलं लक्षात? 1 पासून पार्ट 1 पार्ट 2 मधले 5 ते 11 सगळ्याचे सगळे पार्ट झाले असले पाहिजेत. बाकी याच्यात नाहीच आहे ना काही, याच्यात काही नाहीये जे मी एक्सप्लेन करतो. मग मी जास्त विनाकारण जास्त वेळ घेण्यात पण काही मजा नाही. कमी वेळात तुमचं मॅक्झिमम रिव्हिजन झालं पाहिजे. दॅट्स द अल्टिमेट गोल. म्हणजे काय होईल? तुमचा प्रत्येक आर्टिकलचा अभ्यास पण होईल, पाठ पण होईल, याच्यावर काही क्वेश्चन आला तरी तुम्हाला जमला पाहिजे. याच गोष्टी एक्झामला फ्रिक्वेंटली विचारल्या जात असतात. सी पार्ट 3 मूलभूत हक्क. आता हा असा पार्ट आहे की याच्यावर फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारले गेलेत, खूप जास्त महत्वाचा भाग आहे. मग पार्ट 3 भाग 3 काय? मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स, 12 ते 35. काय? 12 ते 35. आता मग याच्यात काही काही गोष्टी आहेत मूलभूत हक्कांमध्ये की जसं की जरा समजा तुमच्या मूलभूत हक्क, आता तुम्हाला मूलभूत हक्क माहिती आहेत, बरोबर आहे, तुमचे मूलभूत हक्क आता ते 12 ते 35 पर्यंत. पण आता काय होतं, जर तुमच्या मूलभूत हक्कांचं हनन झालं, तुमच्या मूलभूत हक्कांवर गदा आली, तर तुम्हाला डिरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याची तरतूद आहे. म्हणजे ते काय? जस्टिसेबल आहे किंवा जस्टिफायबल पण म्हणतात त्याला कधी कधी. म्हणजेच काय की तुम्ही डिरेक्टली काय करू शकतात? सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतात की माझ्या फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झालं. त्याच कम्पेअरला जर फंडामेंटल ड्युटीज आणि डीपीएसपी बघितले तर ते जस्टिसेबल नाहीत, कारण की ते कायद्याने बनतात. जर एखादा डीपीएसपी लागू करायचा असेल तर त्याच्यासाठी कायदा बनवावा लागतो. ठीक आहे. मग राज्याचा असेल वेगवेगळ्या किंवा देशाचा असेल, आलं लक्षात? परंतु फंडामेंटल राईट्सवर डिरेक्टली नियंत्रण कोणाचं असतं? संसदेचं असतं, केंद्राचं असतं. म्हणून ते तुम्ही नागरिक आहात म्हणून तुम्हाला ते काय असतं, जसे ह्युमन राईट्स असतात की तुम्ही एक मानव आहात म्हणून तुम्हाला ह्युमन राईट्स भेटतात, तसं तुम्ही देशाचे मूलभूत नागरिक आहात, तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे, देशाच्या सगळ्या गोष्टींमध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे, म्हणून तुम्हाला ते मूलभूत अधिकार असतात. आणि मग ते काय असतात? जस्टिफायबल असतात. ते हिरावून घेतले जात नाही. अंडर सर्कमस्टान्सेस, सर्टन सर्कमस्टान्सेस असतात तेव्हाच ते काढून घेतले जातात, अदरवाईज नाही. आलं लक्षात? बघा आता कलम 12 बघा काय काय सांगितलं कलम 12 मध्ये? स्टेट, राज्याची व्याख्या देण्यात आली. राज्य काय काय असणार बघा. मूलभूत हक्कांच्या संदर्भात राज्य या संज्ञेत केंद्र सरकार, संसद, राज्य सरकार आणि राज्य सरकारची विधिमंडळे, स्थानिक इतर प्राधिकरणांचा समावेश होतो. हे लक्षात असू द्या, चुकून जर त्यांनी विचारलं की राज्य या संज्ञेत, आता आर्टिकल 12 आणि आर्टिकल 36, आर्टिकल 12, आर्टिकल 36 आणि आय गेस आर्टिकल 152
आर्टिकल 152 याच्यामध्ये व्याख्या दिलेल्या आहेत राज्याच्या. काय दिलेल्या आहेत? व्याख्या दिलेल्या आहेत. स्टेट्सच्या व्याख्या दिलेल्या आहेत वेगवेगळ्या, की काय त्याच्या डेफिनेशन असल्या पाहिजेत. आता बघा काय येणार याच्यात. राज्य या संज्ञेमध्ये, राज्य या गोष्टीमध्ये केंद्र सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट, पार्लमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचे विधिमंडळ जे असतात ते लेजिस्लेटिव्ह काउन्सिल किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ते झाले. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायती राज इन्स्टिट्यूट्स वगैरे आणि अजून येणार ते युनियन टेरिटरीज. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी युनियन टेरिटरीज राज्यामध्ये नाही येणार, ते वेगळा पार्ट आहे. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कशात येणार? राज्य या संज्ञेत येणार. जर तुम्हाला विचारलं की युनियन टेरिटरी ही राज्य या संज्ञेत येते तर ते नाहीये. युनियन टेरिटरी राज्य या संज्ञेत नाही, लक्षात ठेवा. इथं युनियन टेरिटरी असं लिहून घ्या, युटी, राज्य या संज्ञेत नाही. राज्य या संज्ञेत काय येतं? केंद्र सरकार, संसद, राज्य सरकार आणि विधिमंडळ. गेटिंग? सो दीज आर द इम्पॉर्टंट थिंग. आर्टिकल 12. आर्टिकल 13 बघा, मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कायदे, म्हणजे जे कायद्यांमुळे मूलभूत हक्कांचा ऱ्हास होत असेल, जर सरकारने एखादा कायदा बनवला आणि त्या कायदा बनवल्यामुळे तुमच्या मूलभूत हक्कांचं हनन होत असेल, तुमच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असेल, ठीक आहे, तुमचे मूलभूत हक्क हिरावून घेतले जात असतील, तर तो कायदा नल अँड वॉइड म्हणजे रद्द करण्याचा अधिकार असणारे संसदेला. बघा, मूलभूत हक्कांचा भंग करणारे कायदे शून्य, वॉइड ठरवले जातील. न्यायालयीन पुनर्विलोकन कोणाला असेल? तो न्यायालयीन ज्युडिशियल रिव्ह्यू त्याला म्हणतो आपण. काय म्हणतो? ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू. आता ज्युडिशियल रिव्ह्यू ही कन्सेप्ट कोणाकडून घेतली आपण? अमेरिकेकडून. कोणाकडून घेतली? अमेरिकेकडून. लक्षात ठेवा, युएसए कडून घेतले ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय? एखादा कायदा नागरिकांच्या हक्कांशी सुसंगत आहे की नाही ते ठरवण्याचा अधिकार कोणाला असेल? सुप्रीम कोर्टाला. जर सुप्रीम कोर्टाला तो खराब वाटला की ह्या कायद्यामुळे नागरिकांच्या फंडामेंटल राईट्सचं हनन होत आहे, तर तो कायदा वॉइड, नल अँड वॉइड करण्याचा अधिकार कोणाला असेल? न्यायालयाला असेल. न्यायालयीन म्हणजे काय? ज्युडिशियल रिव्ह्यूचं तत्व, न्यायालयीन पुनर्विलोकनाचे अधिकार असणार आहेत. आलं लक्षात? म्हणजे आर्टिकल 13 इज अबाउट ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू आलं लक्षात? मग ज्युडिशियल रिव्ह्यूचं तत्व कुठून घेतलंय? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेकडून. गेटिंग? म्हणजे तुमच्या फंडामेंटल राईट्सला काय? न्यायालय. मग तुम्हाला विचारलं जातं की तुमच्या फंडामेंटल राईट्सचे पॅरेंटशिप कोणाकडे? तर सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट काय करते? पॅरेंट असते, म्हणजे जे फंडामेंटल राईट्स आहेत त्यांची. गेटिंग? कलम 14 बघा. आता इथून पुढे सगळ्यांचे पाठ असतात. इथून पुढे सगळ्यांचे पाठ असतात. कलम 14 काय? कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे बघा, इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि आता बघा, इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आता हे दोन तत्व आहेत. म्हणजे काय? कायद्यापुढे सर्व समान असतील आणि सर्वांना कायद्याचे समान संरक्षण असेल. कायद्यांना सर्व काय असेल? समान. आता ही जी कन्सेप्ट आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ, ती आपण कोणाकडून घेतली? ब्रिटनकडून घेतली. ब्रिटनकडून घेतली. ती काय? एक निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. निगेटिव्ह कन्सेप्ट. आणि ही आपण युएसए कडून घेतलेली आहे आणि ही पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे. पॉझिटिव्ह. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं सगळ्यांना समान संरक्षण, म्हणजे गरीब असू देत, श्रीमंत असू देत, कोणी पण असला तरी त्याला काय दिलं जाईल? समान संरक्षण, म्हणजे गरजेनुसार. आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे कायदा तयार करण्यात आलेला आहे. कायदा तयार करण्यात आलेला आहे, पण त्याच्यात मग काही रिझर्वेशनचं तत्व असेल, ठीक आहे, इतर गोष्टी असेल, त्यांना कायद्यासमोर समान तत्व मान्य केलं जाईल. इक्वॅलिटी बिफोर लॉ. कायदा तयार आहे, त्या कायद्यासमोर सगळे समान असतील. परंतु इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ मध्ये असतं की प्रत्येक सेक्शनला गरजेनुसार त्यांना जे हवंय, इक्वल्स विल बी ट्रीटेड इक्वली आणि अनइक्वल्स विल बी ट्रीटेड अनइक्वली. म्हणजे जे सारखे आहेत, जे रिच आहेत त्यांना रिच, सगळ्या रिचना रिच सारखं ट्रीट केलं जाईल. परंतु जे पुअर आहेत त्या पुअर लोकांना रिच प्रमाणे आणण्यासाठी सगळे जे पुअर आहेत त्यांना एकत्र ट्रीट केलं जाईल. आलं लक्षात? तसं इक्वॅलिटी बिफोर लॉ मध्ये काय होतं की रिच पुअर सगळ्यांना एकत्र ट्रीट केलं जातं. आलं लक्षात? ह्या दोन गोष्टी आहेत. काय? इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. कुठून कुठून घेतलेले, कोणत्या देशाकडून घेतलंय त्या गोष्टी लक्षात ठेवा. डन? आर्टिकल 15 बघा, भेदभावास मनाई आहे. मग कोणत्या बेसिसवर? धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान. 1, 2, 3, 4 आणि 5. किती गोष्टी आहेत? 5. धर्म आहे, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून कोणत्याही नागरिकाविरुद्ध भेदभाव केला जाणार नाही. मग जो काही व्यक्ती भारतात राहतो, ठीक आहे, मग तो कोणत्या वेगळ्या धर्माचा असेल, जातीचा असेल, वंशाचा असेल,
ठीक आहे, लिंग आणि त्याचा जन्म कुठेही झाला असेल तर त्या कारणावरून भेदभाव करता येणार नाही. मग याच्यात अजून एक लूपहोल आहे, याच्या व्यतिरिक्त जर कारण असेल तर भेदभाव करता येईल. याच्या व्यतिरिक्त कारण असेल तर भेदभाव करता येईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आर्टिकल 15 काय? भेदभावास मनाई. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून कोणत्याही नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही, लक्षात ठेवा. धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान. 16 बघा आता, सार्वजनिक रोजगारात समान संधी. सार्वजनिक रोजगारात समान संधी म्हणजे काय? गव्हर्नमेंट जॉब वगैरे असतील, गव्हर्नमेंट जॉब असतील किंवा म्युन्सिपाल्टीच्या काही जागा आलेल्या असतील किंवा ग्रामपंचायत मधले काहीतरी जॉब असतील, शासकीय नोकऱ्यांमध्ये म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्व नागरिकांना समान संधी असेल. अपवाद मागासवर्गीय आरक्षण. रिझर्वेशन सोडता रिझर्व्ड जे सीट आहेत त्या व्यतिरिक्त बाकीच्या सगळ्या सीट्सवर काय असणार आहे? कॉमन कॉम्पिटिशन असणार आहे. म्हणजे तुम्ही कोणीही चांगले मार्क्स पाडा आणि सिलेक्ट व्हा, दॅट्स इट. म्हणजे कुठे? सरकारी नोकऱ्यांमध्ये. आर्टिकल 16. आर्टिकल 16 बघा पुढे. आर्टिकल 17 बघा, अस्पृश्यता निवारण. अस्पृश्यता निवारण बघा, अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गंभीर आणि शिक्षापात्र अपराध असेल. ठीक आहे, सिव्हिल राईट्स. ओके, मग त्याच्यानुसार काय होतं? अस्पृश्य व्यक्ती, मग अस्पृश्य व्यक्तींबद्दल भरपूर गोष्टी आहेत. मग तो वेगळ्या जातीचा, धर्माचा, लिंग, ठीक आहे, जन्मस्थान, ह्या गोष्टींवरून पण त्यांच्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही. किंवा समजा सार्वजनिक पाणवठे वगैरे आहेत, सार्वजनिक पब्लिक प्लेसेस आहेत, तिथे भेदभाव केला जाणार नाही. तिथे या सगळ्यांना काय असणार आहे? अलाउड असणार आहे. परत मूवी थिएटर्स असतील, पब्लिक प्लेसेस असतील, मंदिर असतील, जर रॉ कॉन्स्टिट्यूशन बघितलं तुम्ही तर तिथे उल्लेख पण केलेला, धोबी घाट असेल, धुण्याच्या जागा असतील, XYZ गोष्टी ज्या पब्लिक प्लेसेस आहेत तिथे या लोकांबद्दल भेदभाव केला जाणार नाही. जो वेगळ्या जातीचा, धर्माचा, लिंग, वंश किंवा वेगवेगळ्या जन्मस्थानावरून असेल, ह्या गोष्टींवर काय केला जाणार नाही? भेदभाव केला जाणार नाही. ठीक आहे. सो आर्टिकल 17 अस्पृश्यता निवारण. सरळ सरळ जोड्या लावायला विचारतात डायरेक्ट. आर्टिकल 14, 15, 16 कशाबद्दल आहे आणि इकडे 4. चुकायचं नाही, फक्त पाठ असू द्यायचा. पदव्यांची समाप्ती बघा. ठीक आहे, पदव्यांची समाप्ती काय? लष्करी व शैक्षणिक पदव्या वगळून. काय? कोणत्या? लष्करी व शैक्षणिक पदव्या वगळून इतर सर्व राजाश्री वंश परंपरागत पदव्यांवर बंदी असेल. आता काय व्हायचं? आधी स्वातंत्र्याच्या आधी किंवा इव्हन स्वातंत्र्यानंतर पण आता तोपर्यंत महाराजा, राजा, ठीक आहे, देशमुख, सरदेशमुख, ओके, सो ह्या पदव्या दिल्या जायच्या. म्हणजे जे उच्च कुलीन म्हणजे उच्च कास्ट, हायर कास्टचे जे लोक असतील किंवा हायर रिलिजनचे लोक असतील त्यांना या पदव्या दिल्या जायच्या. मग साहजिकच ह्या पदव्यांमुळे काय व्हायचं की समाजात दोन भाग म्हणजे लोअर स्टेटा आणि अपर स्टेटा असे भाग पडले जायचे. ठीक आहे, मग त्यामुळे काय व्हायचं? अगेन डिस्क्रिमिनेशन इन द सोसायटीमध्येच भेदभाव व्हायला लागला. मग सरकारने असं ठरवलं ह्या कॉन्स्टिट्यूशन नुसार की जे लोक ज्यांना शैक्षणिक दर्जा किंवा लष्करी सेवेबद्दल दुसऱ्या देशांकडून काहीतरी पदवी मिळालेली, ती पदवी ती वापरू शकतात. ती पदवी ती वापरू शकतात. आता जसं पुरस्कार दिले जातात, पद्मश्री, पद्मभूषण नावाच्या आधी लावायचे की नाही लावायचे असा पण वाद चालू होता. परंतु ते शैक्षणिक कार्यासाठी किंवा समाजसेवेसाठी दिलं जातं म्हणून ते नावाच्या पुढे ते लावतात लोक किंवा लावण्याची परवानगी आहे. परंतु तुम्ही आता महाराजा नाही लावू शकत किंवा राजे वगैरे अशा ज्या पदव्या आहेत त्या नाही लावू शकत, कारण की ते तुम्हाला इतर सामाजिक नॉर्मल लोकांपासून थोडं वेगळं करतात. आलं लक्षात? म्हणून त्या पदव्या काय केल्या? वगळण्यात आल्या. आलं लक्षात? लष्करी व शैक्षणिक पदव्या सोडून राजाश्रयी व वंश परंपरागत पदव्यांवर आता काय आलेले? बंदी आलेले. आर्टिकल 18 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन या सगळ्या गोष्टींवर काय आणते? बंदी आणते. गेट इट? आर्टिकल 19 बघा, 6 हक्क आहेत. स्वातंत्र्याचे 6 हक्क देण्यात आलेले. आता हे सिंपल आहेत. आता या आर्टिकल 19 वन ऑफ द फ्री फ्लोइंग आर्टिकल्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. जसं आर्टिकल 21 नुसार जीवन जगण्याचा अधिकार आहे म्हणजे तुम्ही कुठेही राहू शकतात, तसं तुमच्या मनात जे काही आहे देशाबद्दल असेल किंवा म्हणजे थोडक्यात व्यक्ती स्वातंत्र्य आहे. काय? व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला काही बोलायचंय, मत व्यक्त करायचंय, काहीतरी आंदोलन करायचंय, सगळ्या गोष्टी तुम्हाला आर्टिकल 19 नंतर. आता जे काही कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं ते पण आर्टिकल 19चाच भाग आहे. ठीक आहे, सो ह्या गोष्टी तुम्हाला काय करता येतील? कायद्याच्या चौकटीत राहून. कायदा स्वतः सांगतो, कॉन्स्टिट्यूशन स्वतः सांगतो की ह्या 6 गोष्टी आहेत, ह्या कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही आंदोलन करू शकता. आंदोलन करणं तुमचा राईट टू
लाईफ आहे. आलं लक्षात? बघा आता, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एकत्र जमणे, संघटना स्थापन करणे, देशभर संचार करणे, राहणे आणि व्यवसायाचे स्वातंत्र्य. आता इथे कसे आहेत माहितीये का? फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादी गोष्ट समाजात विचित्र वाटते, वेगळी वाटते, मग त्याच्यासाठी तुम्ही विनाशस्त्र एखाद्या चौकात गेलात आणि तिथे भाषण द्यायला सुरुवात केली. काय केली? भाषण. म्हणजे काय? तुम्हाला अभिव्यक्ती, व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य, तुम्ही व्यक्त व्हायला सुरुवात केली, स्वातंत्र्य. ठीक आहे. मग ते स्वातंत्र्य, ते तुमचं बोलणं ऐकून, ते तुमचं बच्चन म्हणा थोडक्यात, ते ऐकून आजूबाजूचे लोक तुमच्याकडे विनाशस्त्र जमायला लागलेत. काय? विनाशस्त्र, विदाउट आर्म्स, आजूबाजूला गर्दी जमायला लागली. ठीक आहे. जमावाचे काय झाले? एकत्र जमले लोक. गेटिंग? एकत्र जमले. मग खूप सारे लोक एकत्र जमल्यानंतर लोकांनी ठरवले की आपण काय करू आता? संघटना स्थापन करू. संघटना म्हणजे आपल्या संघटनेचं काहीतरी नाव असेल. आलं लक्षात? आपल्या संघटनेचं काहीतरी नाव असेल. मग संघटना स्थापन केल्यानंतर बी ती कसे असेल? विनाशस्त्र असेल. म्हणजे त्याच्यात दहशतवादी वगैरे या कारवाया नसणार आहेत. गेटिंग? विनाशस्त्र जमणे, संघटना स्थापन करणे. आता संघटना स्थापन केल्यानंतर तुमच्या मनात आलं की आता आपण काय केलं पाहिजे? देशभर फिरलं पाहिजे. जिथे जिथे चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी आपण काय करायच्या? क्लिअर करायच्या आहेत. मग तुम्ही काय करता? देशभर संचार करताय. ठीक आहे. आता तुम्ही थकून बागून मग तुम्हाला रिअलाइज झालं की आता कुठेतरी एका ठिकाणी आपण आपला तळ ठोकला पाहिजे, स्टेबल झाला पाहिजे. मग तुम्ही काय करता? तिथे स्थायिक झालेला आहे. तुम्ही तिथे काय झालात? स्थायिक झालात. मग स्थायिक झाल्यानंतर तुम्हाला फील व्हायला लागलं की आता काहीतरी कामधंदा शोधला पाहिजे, उदरनिर्वाहाचं पण साधन शोधलं पाहिजे, म्हणून तुम्ही काहीतरी व्यवसाय सुरू केला. किती झाले? 6. आलं लक्षात? तुम्ही भाषण दिले, भाषण दिल्यानंतर लोक एकत्र जमले, लोक एकत्र जमल्यानंतर तुम्ही संघटना स्थापन केली, संघटना स्थापन केल्यानंतर तुम्ही देशभर संचार करायला सुरुवात केली, संचार करता करता तुम्ही कुठेतरी थांबले म्हणजे स्थायिक झाले, आणि मग तुम्ही काय करायला सुरुवात केली? तिथे व्यवसाय सुरू केले. आता ह्या गोष्टींना आपण अपवाद आहेत. काही गोष्टी, एखादा रोगी माणूस असेल किंवा एखादी व्यक्ती असेल वेश्या व्यवसाय करत असेल, तर त्या लोकांना ह्या गोष्टींमधून काय अपवाद आहे? ह्या गोष्टींमधून त्यांना काय अपवाद आहेत? आर्टिकल 6 म्हणजे सगळेचे सगळे कोणी पण फिरू शकत नाही. जसं कोविड-19, बरोबर आहे, कोविड जो आला, कोविड आल्यामुळे बऱ्याच लोकांना जमावबंदीवर बंधन होतं, दुसऱ्या देशात जाण्यावर बंद होतं, दुसऱ्या गावाला जाणे बंदी होती. ठीक आहे. म्हणजे तुमचे संविधानाचे अधिकार हिरावून नव्हते घेतले, परंतु ते अपवाद आहेत. मग वेश्या व्यवसाय असेल किंवा कोणी संसर्गजन्य रोगी व्यक्ती असेल किंवा ज्या व्यक्तीमुळे देशाच्या सुरक्षेला किंवा त्या पर्टिक्युलर भागाच्या संस्कृतीला धोका असेल, अशा लोकांना तिथे जाण्याला काय आहे? बंदी. हे आहेत अपवाद. आला? हे लक्षात घ्या. अपवाद पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. डन. कलम 20, अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत. आता याच्यात 2-3 गोष्टी आहेत. ठीक आहे. आता जर तुम्ही एखादा अपवाद केलेला आहे, ठीक आहे, तर तो अपवाद दोष सिद्ध कसा केला जाईल? मग दोष सिद्ध करण्यासाठी तुम्हाला स्वतःबद्दल पुरावा द्यायचा आहे का? किंवा तुम्हाला स्वतःबद्दल कोर्टात हजर राहायचं आहे का? तुम्हाला स्वतःबद्दलच माहिती सांगायची का? ह्या गोष्टींबद्दल काय बंदी सांगण्यात आली. बघा आता, मागील तारखेपासून कायदा लागू न करणे म्हणजे काय? एक्स पोस्ट फॅक्टो ला, एकाच गुन्ह्यासाठी दोनदा, म्हणजे नो डबल जेपार्डी व स्वतः विरुद्ध साक्ष न देणे. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायचं. नो सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणतात त्याला. नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, एक्स पोस्ट फॅक्टो लॉ आणि नो डबल जेपार्डी. ठीक आहे. म्हणजे काय? जर समजा तुम्ही एखादा गुन्हा केलाय, त्या जर मी आज गुन्हा केलेला आहे, तर आजच्या तारखेला जो काही कायदा अस्तित्वात असणार आहे, त्या कायद्यानुसारच मला काय केलं जाईल? शिक्षा केली जाईल. बघा काय म्हटलं? मागील तारखेपासून कायदा लागू न करणे. म्हणजे आजच्या तारखेला जर मी गुन्हा केला तर आजपासून जो कायदा अस्तित्वात आहे त्याच्यानुसारच मला काय केली जाईल? शिक्षा केली जाईल. ना की कायदा आज मी गुन्हा केला आणि कायदा 10 वर्ष आधीचा आहे, मग 10 वर्षापासूनची मला शिक्षा होणार नाही. आजपासून मला त्या कायद्याच्या अधिकाराखाली काय होणार? शिक्षा होणार. आलं लक्षात? एक्स पोस्ट फॅक्टो लॉ लागू होणार नाही. डबल जेपार्डी म्हणजे काय? मला एक गुन्हा केलाय ना मी, त्या गुन्ह्याबद्दल जर मला 2 किंवा 5 जेवढी शिक्षा झाली तेवढी झालेली आहे, परत त्याच गुन्ह्यासाठी नवीन कोणीतरी कंप्लेंट केली आणि मला परत डबल शिक्षा होणार नाही. आलं लक्षात? नो एक्स पोस्ट फॅक्टो, नो डबल जेपार्डी, आणि परत असतं की स्वतः विरुद्ध साक्ष न देणे किंवा नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. ठीक आहे. म्हणजे काय? मी चुकी केली आहे, मला माहिती आहे, पण आता मी स्वतःबद्दलच साक्ष कशी देऊ ना?
तर मला स्वतःबद्दल साक्ष देण्यासाठी जबरदस्ती केली जाणार नाही. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आर्टिकल 20 मध्ये. आर्टिकल 20 काय, दोष सिद्धीबाबत संरक्षण आहे. नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, नो डबल जेपार्डी आणि नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. म्हणजे स्वतःबद्दल तुम्हाला साक्ष देण्यास काय केलं जाणार नाही, फोर्स केलं नाही जाणार नाही. परंतु त्याच्यात पण काही एक्सेप्शन्स आहेत. तुम्हाला पुरावा गोळा करण्यासाठी, मदत करण्यासाठी किंवा हाताचे अंगठे वगैरे ठसे देण्यासाठी तुम्हाला फोर्सफुली तुम्हाला तुमच्याकडनं ते घेतलं जाऊ शकतं. आलं, तुमचे अंगठे असतील किंवा तुमच्याकडून काही पुरावे मिळत असतील तर ते फोर्सफुली घेण्याची तरतूद आहे. त्याला तुम्ही म्हणू नाही शकत की स्वतःविरुद्ध साक्ष. साक्ष म्हणजे काय, तुम्ही कोर्टात उभं राहून स्वतःबद्दल बयान देतो ना आपण, त्याच्यावर बंदी. आल्या लक्षात 3 गोष्टी. या तिन्हीच्या तिन्ही गोष्टी फक्त लक्षात ठेवा. आर्टिकल 20 तुम्हाला आता बघा, आर्टिकल 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 19 मध्ये 6 आर्टिकल आहेत. 20 दोषसिद्धी. त्याच्यात दोषसिद्धीत 3 प्रकार आहेत, एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, नो डबल जेपार्डी आणि नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. आता सगळ्यात इम्पॉर्टंट अगेन आर्टिकल 21 जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण. हा सगळ्यांना माहिती असलेला अधिकार आहे. गेटिंग, कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीचे जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. कायदा करून जीवित किंवा तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ शकतं. ठीक आहे, तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ शकतं. जर समजा देशाच्या सुरक्षेला धोका आहे, बरोबर आहे, तर तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ शकतं. ठीक आहे, त्याला डिटेन्शन म्हणतो आपण. काय असतं, प्युनिटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. ठीक आहे, मग प्युनिटिव्ह म्हणजे काय, तुम्ही काहीतरी गुन्हा केलाय छोटा मोठा आणि तुम्हाला डिटेन करायचं शिक्षा देण्यासाठी. पण प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय, तुमच्याकडून देशाच्या सुरक्षेला धोका आहे अशी माहिती मिळाली, मग तो धोका किंवा ती सुरक्षेचा ब्रीच होऊ नये म्हणून तुम्हाला प्रिव्हेंट करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. मग प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन 3 महिन्यापर्यंत ठेवू शकतात तुम्हाला. आता कायदा करून 2 महिन्यापर्यंत कमी करण्यात आलं होतं, परंतु तो अजून अंमलात आला नाही. जर तुम्हाला डिटेन केलं तर तुम्हाला 3 महिन्यापर्यंत तुम्हाला जेलमध्ये ठेवू शकतात. आलं लक्षात. सो दीज आर द थिंग्स. म्हणजे काय, जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण, तो डिटेन्शन बद्दल झाला, तो येईलच आता पुढच्या आर्टिकल मध्ये येणारच आहे. परंतु जर तुम्ही कायदा व्यवस्थित पाळत असाल तर विदाउट एनी लॉ, कायद्यानुसारच तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल, अदरवाईज नाही. तुम्हाला जीवन जगण्याचा संपूर्ण अधिकार आहे. आलं लक्षात. आर्टिकल 21 हे बघा आता व्हेरी इम्पॉर्टंट. आर्टिकल 21(1), आर्टिकल 21A प्राथमिक शिक्षणाचा अधिकार, राईट टू प्रायमरी एज्युकेशन किंवा राईट टू एज्युकेशन. बघा, 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळवण्याचा मूलभूत अधिकार आहे. किती, 6 ते 14 वयोगटातील मुलांना. हे वयोगट बऱ्याचदा कन्फ्युज होतं. लक्षात ठेवा, 6 ते 14 वयोगटातील लोकांसाठी येते. 6 ते 14. 86व्या घटना दुरुस्तीनुसार, 86व्या घटना दुरुस्तीनुसार तो काय करण्यात आलेला आहे, ऍड करण्यात आलाय. आणि ह्याच 86th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नुसार काय करण्यात आलेले, फंडामेंटल ड्युटीज, एक फंडामेंटल ड्युटीज 11 नंबरची ऍड करण्यात आली. ठीक आहे, सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तिथे पण आपण ते बघणारच आहोत. आर्टिकल 22 बघा, अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण. आता मी जे बोललो ना तुम्हाला जस्ट, प्युनिटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, त्याच्याबद्दल बघा. अटकाची कारणे जाणून घेणे. म्हणजे जर आज मला जर कोणी अटक केली तर मला तो राईट आहे, मी विचारू शकतो, मी जाब विचारू शकतो की कोणत्या कारणानिमित्त मला काय करण्यात आलेले, अटक करण्यात आलेले. वकिलाचा सल्ला घेणे. आणि मग जर मला अटक करण्यात आलेली आणि मला समजलं की यांचं कारण जेन्युइन आहे, तर मला माझ्या वकिलाचा सल्ला घेण्याची पण काय परवानगी असेल. आणि 24 तासाच्या आत न्यायाधीशांसमोर हजर करण्याचे अधिकार. आणि जर मला आत्ता जर अटक केली तर आत्तापासून पुढच्या 24 तासात मला न्यायालयाच्या समोर काय करावं लागणार आहे, न्यायाधीशांच्या समोर उभं करावं लागणार. हा माझा काय मूलभूत अधिकार आहे. आर्टिकल 22 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण आहे. काय, अटकाची कारण मला माहिती पाहिजे. दुसरं, वकिलाचा सल्ला घ्यायचा आहे. आणि तिसरं काय, 24 तासाच्या आत न्यायाधीशांसमोर हजर व्हायचं. 24 तासाच्या आत न्यायाधीशांच्या समोर हजर करायचे. तिन्हीच्या तिन्ही मला काय, फंडामेंटल राईट्स. आता याला अपवाद काय बोललो मी, प्रिव्हेंटिव्ह आणि प्युनिटिव्ह डिटेन्शन. काय, डिटेन्शन. ठीक आहे, म्हणजेच काय, जर तुम्ही तुमच्याकडून देशाच्या सुरक्षेला की समाजाला धोका निर्माण होतोय याच्यासाठी तुम्ही तो गुन्हा करण्याच्या आतच तुम्हाला काय केलं, डिटेन करून घेतलं, तुम्हाला कैद करून घेतली, त्याला म्हणतात डिटेन्शन. मग एक तुम्ही काहीतरी गुन्हा केला आहे आणि दुसरा गुन्हा करण्याच्या तयारीत आहे, मग त्याला म्हणतात प्युनिटिव्ह डिटेन्शन. म्हणजे तुम्हाला शिक्षा होणार आहे म्हणून तुमचं डिटेन्शन केलेलं आहे. आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय, तुम्ही तो गुन्हा करू नये याच्यासाठी. गेटिंग, ते 2 प्रकारचे डिटेन्शन. आर्टिकल 23 बघा,
मानवी व्यापार आणि वेठबिगारीस मनाई. ठीक आहे, मानवी व्यापार आणि वेठबिगारीस मनाई. कशासाठी असणार आहे ते? हे कशासाठी आहे? शोषणाविरुद्धचा अधिकार. ठीक आहे, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. आर्टिकल 23 आणि आर्टिकल 24. आर्टिकल 23 आणि आर्टिकल 24 काय आहे? राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. आर्टिकल 14 ते 18. आर्टिकल 14 ते 18 राईट टू फ्रीडम. राईट टू फ्रीडम म्हणजे काय? स्वातंत्र्याचा अधिकार. आर्टिकल 19 ते आर्टिकल 22. आर्टिकल 19 ते आर्टिकल 22 राईट टू स्पीक. राईट टू स्पीक, फ्रीडम. आणि हा जो असेल राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. बघा, माणसांचा बेकायदेशीर व्यापार, भिकारी किंवा जबरदस्तीने काम करून घेण्यावर बंदी. म्हणजे वेठबिगारी असतात, म्हणजे तुम्ही बांधील कामगार असतात, स्लेव काइंड ऑफ असतात, की तुम्हाला कमीत कमी मोबदला देऊन, कमीत कमी पैसे देऊन तुम्हाला वर्षानुवर्षे एकाच मालकाकडे काय करावं लागतं? काम करावं लागतं. त्याला म्हणतात वेठबिगारी. ते एक एक्सप्लॉयटेशन आहे. म्हणजे तुम्ही जेवढं काम करता त्याच्या बदल्यात तुम्हाला मोबदला भेटत नाही. वेठबिगारी. वेठबिगारी असेल किंवा तुम्हाला काही काही लहान लहान मुलांचे बघा रॅकेट वगैरे चालवले जातात. भीक मागण्यासाठी त्यांना चोरून वगैरे नेतात, किंवा जे झोपडपट्टीमधले किंवा इतर तत्सम भागांमध्ये राहणारे लोक असेल ते मुलांकडनं भीक मागून घेतात. त्या कामावर बंदी असेल. आणि जबरदस्तीने लहान मुलांकडून, ठीक आहे, 14 वर्षाच्या आतील मुलांकडून जबरदस्तीने काम करून घेण्यावर काय असणार आहे? बंदी असणार आहे. म्हणजे माणसांचा व्यापार केला जाणार नाही. माणसांचा व्यापार केला जाणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल देह विक्री असेल किंवा स्लेव्स म्हणून लोकांची विक्री केली जाते, ह्या कामावर काय असणार आहे? बंदी असणार आहे. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. आर्टिकल 23 आणि 24. आलं लक्षात? माणसांचा बेकायदेशीर व्यापार. कलम 24 बघा, बालमजुरी. आता याच्यात बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. पहिले लक्षात ठेवा, आधी 23 मध्ये मोठे माणसं म्हणजे मोठा माणूस असं लक्षात ठेवा, आणि बाल कामगार 24 मध्ये. बाल कामगार 24 मध्ये. मग इथे काय लक्षात ठेवायचं? 24 आणि 14 असं लक्षात ठेवा. 24 आणि 14 म्हणजे शेवटी 4 आहे. अशी ट्रिक लक्षात ठेवा. आर्टिकल 24 काय म्हणतं? 14 वर्षाखालील मुलांना कारखाने, खाणी किंवा धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास काय असणार आहे? बंदी असणार आहे. कुठे? कारखाने असतील, खाणी असतील, धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी असणार आहे आर्टिकल 14 नुसार. आर्टिकल 14 पाठ असला पाहिजे. 24 बघा. आणि आर्टिकल 23 काय? माणसांचा व्यापार. म्हणजे मग देह विक्रीसाठी असेल किंवा मग स्लेवरी म्हणून असेल, वेठबिगारी म्हणून असेल किंवा भिकारी म्हणून असेल, ह्या माणसांच्या व्यापारावर काय असणार आहे? बंदी असणार. आर्टिकल 23. 24 14 वर्षाखालील मुलांना कारखाने, खाणी किंवा धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी असणार. कलम 25 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 25 ते कलम 28 धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. काय? कलम 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. आपल्या पसंतीच्या धर्माचे काय करायचं? आचरण, प्रसार आणि प्रचार, तिन्ही गोष्टीला आचरण करायचंय. प्रोफेस, प्रॅक्टिस आणि प्रोपॅगेट. प्रोफेस, प्रॅक्टिस आणि प्रोपॅगेट. जो रिलिजन तुम्हाला आवडतो, जो रिलिजन आवडतो त्याच्याबद्दल काय? प्रोफेस, प्रॅक्टिस आणि प्रोपॅगेट करण्याचा अधिकार असणार आहे आर्टिकल 25 नुसार. आर्टिकल 26 बघा. आर्टिकल 26 धार्मिक व्यवहार पाहण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. कोणतं? धार्मिक व्यवहार पाहण्याचे अधिकार. म्हणजे धार्मिक संस्था स्थापन करणे, त्यांची मालमत्ता व्यवस्थापित करणे व चालवण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. धार्मिक संस्था काय करायचे? स्थापन करायचे, त्यांची मालमत्तेचे व्यवस्थापन, मॅनेजमेंट करायचं आणि त्यांना रन करण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा धर्म आहे, हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, जैन आहे, ख्रिश्चन आहे, त्यांनी त्यांच्या पर्टिक्युलर धर्माच्या लोकांसाठी काय करायचंय? धार्मिक आस्थापना स्थापन करायचे. जसं की मुस्लिम लोकांचे मदरसे असतात, बरोबर आहे, हिंदू लोकांच्या पाठशाळा वगैरे असतात, तर ते स्थापन करणे, मॅनेज करण्याचा अधिकार आर्टिकल 26 नुसार देण्यात आला. कलम 26 नुसार. कलम 27 फक्त कर ठेवा. धर्माच्या संवर्धनासाठी कर, टॅक्स न देण्याचे स्वातंत्र्य. समजा एखादी धर्मादाय संस्था ओपन केलेली आणि तुम्ही त्याच्या अंडर ट्रस्ट वगैरे चालवताय, तर ते धर्मादायी असल्यामुळे तुमच्यावर टॅक्स लादला जाणार नाही. बघा, कोणत्याही विशिष्ट धर्माच्या प्रसारासाठी किंवा संवर्धनासाठी कर देण्याची सक्ती केली जाणार नाही. ठीक आहे. म्हणजे सरकारकडनं, सरकार असं म्हणू नाही शकत किंवा आम्ही तुमच्या धर्माचं पालन करतो, तुमच्या धर्माच्या संस्था आमच्याकडनं चालवल्या जातात म्हणून तुम्हाला टॅक्स देणं बंधनकारक आहे, असं नाही. ठीक आहे. सो देण्याची सक्ती केली जाणार नाही. 28 बघा, धार्मिक शिक्षणाबाबत स्वातंत्र्य. शासकीय, बघा आता, शासकीय अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देण्यास बंदी किंवा सक्ती नसणे. म्हणजे बघा, एखादी गव्हर्नमेंटची शाळा आहे, गव्हर्नमेंट स्कूल आहे, आता सरकारी शाळा आहे, तिथे पर्टिक्युलर धर्माबद्दल शिक्षण दिलं जाऊ नाही शकत.
गेटिंग? म्हणजे जिथे सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी शिक्षण काय असणार आहे? खुलं असणार आहे. परंतु परंतु एखादा धर्म मायनॉरिटीमध्ये, तर त्या पर्टिक्युलर धर्माच्या लोकांनी, त्या पर्टिक्युलर समाजाने एखादी शाळा स्थापन केली आहे, तर त्या शाळेत पालकांच्या संमतीने धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकतं. पालकांच्या संमतीने धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकतं. परंतु सरकारी शाळेत, शासकीय शाळांमध्ये ते तसं करता येणार नाही, किंवा एखाद्या पर्टिक्युलर धर्माचं शिक्षण देण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही. ठीक आहे, सक्ती नसणे. आर्टिकल 29 बघा, अल्पसंख्याकाचे. ठीक आहे, आता आर्टिकल 19 आणि 30 राईट्स ऑफ द मायनॉरिटीज. मायनॉरिटीजचे अधिकार बघा. अल्पसंख्याकाचे हिताचे संरक्षण करणे. अल्पसंख्याक गटांना बघा, आता या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार असेल. भाषा, लिपी आणि संस्कृती. समजा एखादी सोसायटी आहे, त्याच्यात एखादी कास्ट आहे, ती मायनॉरिटीमध्ये. मायनॉरिटी म्हणजे काय? त्यांची संख्या कमी आहे, त्या समाजाची संख्या कमी आहे. परंतु समाजाची संख्या कमी असल्यामुळे मेजॉरिटी समाजासारखी वागणूक त्यांना देण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही. आणि त्या लोकांची जर इच्छा असेल की आमची स्वतःची भाषा आहे, आमची स्वतःची लिपी आहे, आमची स्वतःची संस्कृती आहे आणि ती आम्हाला जतन करायची आहे, तर ती भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचे संपूर्ण अधिकार त्या जमातीला किंवा जातीला किंवा त्या धर्माला असणार आहेत. आलं लक्षात? अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण, जे लोक मायनॉरिटीज मध्ये असतील त्यांच्यासाठी. पुढचं बघा, आर्टिकल 30, अल्पसंख्याकांचे शैक्षणिक अधिकार, शैक्षणिक संस्थांचे अधिकार. हे जनरल आहे, म्हणजे भाषा, लिपी जतन करणे. परंतु शैक्षणिक संस्थांमध्ये बघा, धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांना दोनच कोण कोण आहेत? रिलिजियस आणि लिंग्विस्टिक. रिलिजियस म्हणजे ज्यांचा धर्माच्या, म्हणजे समजा एखादा जैन रिलिजन आहे, त्या लोकांची लोकसंख्या काय? कमी आहे. आणि भाषिक म्हणजे काय? एखादी भाषा बोलल्या जाणाऱ्या लोकांची लोकसंख्या कमी आहे. अल्पसंख्याकांना स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व चालवण्याचा अधिकार. रिलिजियस आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीज, दोनच प्रकारच्या मायनॉरिटीज आर्टिकल 30 मध्ये सांगितलं. त्या लोकांना स्वतःच्या शाळा स्थापन करण्याचा अधिकार असेल आणि त्या चालवण्याचा पण अधिकार असेल. आलं लक्षात? मग हे झालं कॉमन. हे याच्यावर लिमिटेशन आली, इथं फक्त धार्मिक आणि भाषिक लोकांसाठी, परंतु वरती कुठे? सगळ्या अल्पसंख्याकांसाठी. दिस इज फॉर ऑल, हे लक्षात ठेवा. हे काय? ऑल, आणि हे काय? फ्यू, असं लक्षात ठेवा. म्हणजे आर्टिकल 29 सगळ्या अल्पसंख्याकांसाठी, सगळ्या ऑल मायनॉरिटीज. मग फक्त ऑल मायनॉरिटीज मध्ये तीन गोष्टी कॉमन असल्या पाहिजेत: लिपी, संस्कृती आणि भाषा. यांचा काय केलं जाईल? जतन केलं जाईल, या गोष्टींचं जतन. परंतु इथे दोनच क्रायटेरिया आहेत. कोणते? धार्मिक आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीज, त्यांनाच फक्त काय केलं जाऊ शकतं? शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. घेतलं? आलं लक्षात? बघा आता आर्टिकल 31 बघा, मालमत्तेचा अधिकार आहे, तो रद्द करण्यात आलेला आहे. मालमत्तेचा अधिकार होता, तो काय करण्यात आलाय? रद्द करण्यात आलाय. आता तो आर्टिकल बघा, आता 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट नुसार 44व्या घटना दुरुस्तीने 1978 मध्ये हा मूलभूत हक्क रद्द करून कलम 300A अंतर्गत कायदेशीर हक्क बनवलाय. समजलं? फंडामेंटल राईट्स म्हणजे काय? ज्या कायद्याचं उल्लंघन झालं तुम्ही सीधा सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. परंतु कायदेशीर अधिकारामध्ये तसं नसतं. तो कायद्याने दिलेला अधिकार आहे म्हणून तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाता येणार नाही. तुम्हाला स्टेप बाय स्टेप ज्युडिशरीनुसार जावं लागणार. आलं लक्षात? आर्टिकल 31 काढून 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटने कलम 301 अंतर्गत त्याला कायदेशीर हक्क बनवलाय. 44वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 44. सी आर्टिकल 31A आणि सी, मालमत्ता अधिग्रहण कायदे व संरक्षण. विशिष्ट कायदे, जमीन सुधारणा कायद्यांना मूलभूत हक्कांच्या उल्लंघनापासून संरक्षण देणे. आता आर्टिकल काय माहितीये का? आर्टिकल आता 31A, बी आणि सी. आर्टिकल 31B आणि सी यांना आहे ना, मालमत्ता अधिग्रहण कायदे आणि संरक्षण, विशिष्ट कायदे, जमीन सुधारणा कायद्यांना मूलभूत हक्कांच्या उल्लंघनापासून संरक्षण देणे. म्हणजे जर एखाद्या गोष्टीचं बघा, आर्टिकल 31 नुसार कायदा पाळण्यात आला, ठीक आहे, एखादी जमीन आहे, सरकारी कामासाठी घेतली गेली, ठीक आहे, तर तो तुमच्या फंडामेंटल अधिकारांचं उल्लंघन झाल्याचं मान्य नाही केलं जाणार. जसं की समजा समजा माझी जमीन आहे आणि ती सरकारने एखाद्या शाळा बनवण्यासाठी, सरकारी रस्त्यासाठी, हॉस्पिटल बनवण्यासाठी, सरकारी चांगल्या कामासाठी घेतली, तर मी म्हणू नाही शकत की माझा काय झालेला? उल्लंघन झालं. ठीक आहे. आर्टिकल ABC हे आर्टिकल 31 नुसार येतात. कशासाठी? विशिष्ट कायदे, जमीन सुधारणा कायद्यांना मूलभूत हक्कांच्या उल्लंघनापासून संरक्षण. मग असा कायदा जर केला आणि सरकारने ती जमीन काढून घेतली,
तर तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालेलं असं म्हणता येणार नाही. ठीक आहे. कलम 32 बघा, मोस्ट इम्पॉर्टंट, बाबासाहेब आंबेडकरांनी याला काय म्हटलेलं आहे? संविधानाचा आत्मा. इथं बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी याला संविधानाचा आत्मा म्हटलंय आर्टिकल 32 ला. मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. त्याच्यात रिट्स आहेत, बंदी प्रात्यक्षिकरण आहे, परमादेश आहे. ठीक आहे, सर्शोररी आहे, को वॉरंटो आहे. ठीक आहे. सो असे काय आहेत? हे 5 प्रकारचे काय आहेत? रीड्स आहेत. 5 प्रकारचे काय आहेत? रीड्स आहेत. आता एक काम करा, कमेंट बॉक्स मध्ये हे 5च्या 5 रीड्स कशासाठी आहेत ते मला कमेंट मध्ये टाका, जेणेकरून मला तुमची प्रिपरेशन किती लेवलचं आहे ते कळेल. ठीक आहे. मॅन्डेमस, को वॉरंटो, सर्शोररी, ठीक आहे, प्रोहिबिशन, हे सगळे काय आहेत? 5 प्रकारचे रीड्स आहेत. आता मग मॅन्डेमस म्हणजे काय? प्रोहिबिशन म्हणजे काय? सर्शोररी म्हणजे काय? को वॉरंटो म्हणजे काय? आलं लक्षात? सो हे सगळेच्या सगळे काय आले पाहिजेत मला? हे रीड तुम्ही कमेंट मध्ये टाका. आलं लक्षात? ते आपण नंतर पॉलिटीचं जेव्हा सविस्तर घेऊ तेव्हा बघूच. आता फक्त आपण काय करतोय? कलमांचा अभ्यास करतो. आर्टिकल 33 बघा, सशस्त्र दलांच्या हक्कांवर मर्यादा. सशस्त्र दल म्हणजे काय? आर्म फोर्सेस. आता आर्म फोर्सेसला फंडामेंटल राईट्स म्हणजे राईट टू स्पीक वगैरे हे अधिकार देऊन चालणार नाहीये, कारण की जर त्यांना बोलायचा अधिकार दिला तर बऱ्याच गोष्टी काय पडतील? ओपन होतील. बघा, सशस्त्र दले, पोलीस व गुप्तचर यंत्रणा सदस्यांच्या मूलभूत हक्कांवर संसद मर्यादा घालू शकते. कोण? संसद. आलं लक्षात? पोलीस ऑफिसर्स असतील, सीबीआय वाले असतील, गुप्तचर, सशस्त्र दले यांच्या फंडामेंटल राईट्सवर गदा आणू शकतात. कोण? संसद. गेटिंग? 33. 34 बघा, मार्शल लॉ आणि त्या अंतर्गत हक्क. बघा, एखाद्या भागात लष्करी कायदा लागू असताना मूलभूत हक्कांवर येणाऱ्या मर्यादा. जर एखादा भाग आहे, देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे, तिथे मार्शल लॉ लावलाय. मार्शल लॉ म्हणजे काय? तिथलं सगळं जे सरकार असेल ते आर्मीकडून चालवलं जाणार आहे, भारताच्या लष्कराकडून चालवलं जाणार आहे मार्शल लॉ. तर त्या वेळेस बाकीच्या लोकांना मुक्त संचार करण्याची बंदी असते, बाहेर दुसऱ्या देशात जाण्याची बंदी असते. ठीक आहे. सो हे जे अधिकार असतात, ह्या अधिकारांवर म्हणजे तुमच्या फिरण्याच्या अधिकारांवर काय होते? मूलभूत हक्कांवर ज्या मर्यादा येतात त्यांच्यासाठी तो कायदा बनवण्यात येतो. मार्शल लॉच्या म्हणजे मार्शल लॉ ज्या एरियांमध्ये चालू आहे तिथल्या लोकांचे, नागरिकांचे जे हक्क आहेत त्यांच्यासाठी कलम 34. 35 बघा, भाग 3 मधील तरतुदींची अंमलबजावणी. आता भाग 3 फंडामेंटल राईट. बघा, मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे, राज्य विधिमंडळाला नाही. लक्षात ठेवा. आता आर्टिकल 35 मध्ये जे काही तरतुदी सांगितल्यात, डिस्क्रिमिनेशन असेल, इक्वॅलिटी असेल, वेट बिगारी असेल, परत स्लेव्हरी असेल, या सगळ्या गोष्टींबद्दल आर्टिकल बघा, आर्टिकल कोणतं? आर्टिकल 12 पासून तर 35 पर्यंत कायदे करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे. आलं लक्षात? हे सगळेचे सगळे कायदे लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण 1 ते 4, 5 ते 11, 12 ते 35 3 भाग बघितलेत. आता पुढचा भाग बघूया. चला पटकन. ठीक आहे. भाग 4 काय? मार्गदर्शक तत्वे. सगळं भाग पण पाठ असले पाहिजेत. मग भाग मध्ये किती आर्टिकल येतात? ते 36 ते 51. आता याच्यावर आपण एक शेवट अजून एक लेक्चर घेऊचा. पूर्ण जे इंडेक्स असेल, भाग 1 मध्ये किती ते किती आर्टिकल, भाग 2 मध्ये किती आर्टिकल, ते नंतर शेड्यूल्स वगैरे आहेत, अमेंडमेंट्स घेऊ, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट सगळं बघूया. आता फक्त भाग 4 डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. आपण हे काय करतोय? फक्त बेअर ऍक्ट्स आपण एकदा नजरेखालून घालतोय. 36 मध्ये बघा, मार्गदर्शक तत्वांची व्याख्या दिलेली. भाग 4च्या संदर्भात राज्य, स्टेट या संज्ञेची व्याख्या कलम 12 प्रमाणे. 12 पर्यंत कलम 12 मध्ये काय सांगितलं होतं? केंद्र सरकार, पार्लमेंट म्हणजे केंद्र सरकार, संसद, राज्य सरकार आणि राज्य विधिमंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे जी मंडळे असतील ती काय असेल? कलम 12 मध्ये राज्याच्या व्याख्यात येतील. आणि सेम आर्टिकल 36 मध्ये जो आर्टिकल 36 भाग 4 मध्ये जो भाग 3च्या आर्टिकल 12 मध्ये होतं, सेम व्याख्या या आर्टिकलची असेल. म्हणजे 12 आणि 36 ची व्याख्या, मार्गदर्शक तत्वांची व्याख्या देण्यात आली. 37 बघा, व्हेरी इम्पॉर्टंट, तत्वांचे स्वरूप नॉन जस्टिसेबल असतील. नॉन जस्टिसेबल मी काय बोललो? की फंडामेंटल जे राईट्स असतील ते जस्टिसेबल असतील, म्हणजे त्यांचं उल्लंघन झालं तर तुम्ही सरळ सरळ सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. परंतु इथे तसं नाहीये. ही तत्वे न्यायालयामार्फत बंधनकारक नसली तरी देशाच्या कारभारात मूलभूत आहेत. जरी जस्टिसेबल नाहीत म्हणजे त्यांचं उल्लंघन झालं म्हणजे तुम्ही डिरेक्टली सुप्रीम कोर्टात जरी जाऊ शकत नसतात, परंतु ही न्यायालयामार्फत बंधनकारक नाहीयेत म्हणजे ती पाळलीच पाहिजेत असं नाहीये. परंतु ती पाळली नाही तर ती का पाळली नाहीत याचं उत्तर संसदेत द्यावं लागतं. कळतं का तुम्हाला? एखादा कायदा बनलाय, तो कायद्याचं पालन होत नाही, याचं उत्तर संसदेत द्यावं लागतं. म्हणून ती काय आहेत? नसली तरी देशाच्या कारभारात ती काय आहेत? मूलभूत आहेत. म्हणजे राज्य चालवण्यासाठी ती मूलभूत आहेत. देशाच्या कारभारात ती काय आहेत? मूलभूत आहेत. गेटिंग? कलम 38 बघा,
सामाजिक कल्याण व विषमता कमी करणे. कलम 38 काय म्हणतात? सामाजिक कल्याण व विषमता कमी करणे. म्हणजे सोशल वेलफेअर लक्षात ठेवा. सामाजिक कल्याण आणि वेगवेगळ्या स्टेटामध्ये म्हणजे समजा स्त्री पुरुष याच्यात काय विषमता आहे ती कमी करणे. मग बघा आता लोककल्याण संवर्धनासाठी सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय सुनिश्चित करणारी समाज व्यवस्था निर्माण करणे. आलं लक्षात? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय कशात सांगितलंय? डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल समाज व्यवस्था काय करायची? निर्माण करायची. आर्टिकल 38. आर्टिकल 38. आता आर्टिकल 38 मध्ये ए, बी, सी, ठीक आहे, नंतर डी असे 6 ते 7 प्रकारचे काय सांगितलेले आहेत? उपप्रकार सांगितले आहेत. आर्टिकल 31 ए विषमता, स्त्री पुरुष समानता असली पाहिजे. म्हणजे सी मध्ये 38 सी मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ नसलं पाहिजे. डी मध्ये इक्वल पेमेंट दिलं पाहिजे. असे जे काही लिस्ट आहे ती मला काय करून सांगा? कमेंट करून सांगा. मला कमेंट मध्ये सांगा. 38. मग अजून त्याच्यात काही गोष्टी आहेत. आर्टिकल 38 मध्ये कोणत्या घटना दुरुस्तीने बदल करण्यात आले आहेत? 42व्या घटना दुरुस्तीने बदल करण्यात आले आहेत का 44 मधून ते पण सांगा. ठीक आहे. आर्टिकल 38 मध्ये 42व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटने कोणती गोष्टी ऍड करण्यात आले ते पण कमेंट मध्ये मला सांगा. आलं लक्षात? लोक कल्याण संवर्धनासाठी सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय सुनिश्चित 38. 39 बघा राज्याने अनुसरायची धोरणात्मक तत्वे. समान उपजीविकेचे साधने, संपत्तीचे केंद्रीकरण रोखणे, स्त्री पुरुषांना समान कामाबद्दल समान वेतन देणे. आलं लक्षात? सो हे बघा मी तुम्हाला जे सांगितलं ना, समान उपजीविकेचे साधने असतील 39A, ठीक आहे, 39A, 39B उपजीविकेचे साधने, संपत्तीचे केंद्रीकरण रोखणे, स्त्री पुरुषांना समान कामाबद्दल समान संधी, वेतन, बालकांचे संरक्षण, या गोष्टी कुठे येतात? सॉरी इथे चुकून मी 38 बोललो ना, तर 39 हे ना 39ABC. 38 याच्यात 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटने बदल करण्यात आलाय आणि आर्टिकल 39 मध्ये कोणत्या कशाने बदल करण्यात आलाय तेवढा मला सांगा. ठीक आहे. मे बी इथं जर समजा कलम 38 मध्ये 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट असेल आणि 39 मध्ये 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, कमेंट बॉक्स मध्ये तेवढं मला सांगा. आलं लक्षात? समान उपजीविकेची साधने, संपत्तीचे केंद्रीकरण रोखणे, स्त्री पुरुषां समानता वगैरे हे 6 प्रकारचे स्वातंत्र्य आर्टिकल 39 मध्ये सांगण्यात आले. गेटिंग? सो हे फक्त लक्षात असू द्या. आर्टिकल 39A बघा, समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य. ठीक आहे. समान न्याय. आता बघा, गरीब व दुर्बल घटकांना मोफत कायदेविषयक मदत करणे. ठीक आहे. गरीब व दुर्बल घटकांना. आता 39A लक्षात ठेवा. 39A लक्षात ठेवा. आता मला सांगा कोणत्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट नुसार याच्यात हा अधिकार ऍड करण्यात आलाय? कमेंट बॉक्स मध्ये टाका 39A. ठीक आहे. मला माहिती आहे, तुम्ही कमेंट मध्ये टाका की कोणत्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट नुसार 39A संविधानात ऍड करण्यात आले. ठीक आहे. समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य. गरीब व दुर्बल लोक जे असतील लीगल एड त्यांना काय करायचे? प्रोव्हाइड करण्याचे. की जर समजा एखादा गरीब माणूस आहे, त्याच्यावर काहीतरी शिक्षा वगैरे झालेली आहे, पण त्याच्याकडे तेवढे पैसेच नाही की तो वकील वगैरे लावू शकतो, म्हणून त्याला सहाय्य करण्यासाठी काय करण्यात आलं? डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. म्हणजे मग सरकारी वकील दिला जातो बघा, तुम्हाला माहिती असेल तर ते आर्टिकल 39 मध्ये येतं. आर्टिकल 40 बघा, ग्रामपंचायतीची स्थापना करणे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करण्यासाठी ग्रामपंचायतींचे काय संघटन करणे, गांधीवादी तत्व. आता हे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहेत, ठीक आहे, ते कॉन्स्टिट्यूशनने त्याच्यात काही असे चेंजेस नाही केलेले की हे गांधीवादी असतील, हे लिबरल असतील, हे मार्क्सिस्ट असतील, हे सोशलिस्टिक असतील, असं कॉन्स्टिट्यूशनने नाही केलं. ते आपण आपल्यासाठी करून घेतलेले आहेत. पण ते जेव्हा पॉलिटिक्सचा सखोल अभ्यास करू तेव्हा तिथे आपण बघू. आर्टिकल 41 बघा, कामाचा, शिक्षणाचा आणि सार्वजनिक सहाय्याचा हक्क असणार आहे. म्हणजे काम करायचा हक्क आहे, शिक्षण घेण्याचा आणि सार्वजनिक सहाय्य, म्हणजे मला सरकारकडून मदत वगैरे पाहिजे. बघा आता, बेकारी, वृद्धापकाळ, आजारपण, अपंगत्व या काळात रोजगाराचा व मदतीचा हक्क देणे. आलं लक्षात? मग आपण आपल्या देशाने बघा ना वेगवेगळ्या स्कीम काढलेल्या आहेत. महिला असतील, विधवा महिला असतील किंवा बाकीच्या महिला असतील, आता लाडकी बहीण वगैरे सारख्या योजना आहेत, किंवा इंदिरा गांधी वृद्धत्व योजना असेल, किंवा इंदिरा गांधी विधवा योजना असतील, या सगळ्या ज्या योजना आहेत वृद्ध लोकांसाठी फ्री ऑफ कॉस्ट गोष्टी प्रोव्हाइड करणे, अपंगांना अपंगत्वाचे साहित्य प्रोव्हाइड करणे, हे सगळं काय माहितीये का? कामाचा, शिक्षणाचा आणि सार्वजनिक सहाय्याचा अधिकार आहे आर्टिकल 41 नुसार. 40 नुसार ग्रामपंचायती, 39 नुसार समान न्याय व कायदेविषयक सहाय्य. डायरेक्ट पार्ट, हेडिंग पार्ट करा, बाकी काहीच करू नका. ठीक आहे. कलम 42 बघा, कामाची न्याय परिस्थिती आणि प्रसूती मदत लेडीज साठी. म्हणजे काय?
काम म्हणजे चांगल्या ठिकाणी. आता तुम्ही जर विशाखा गाईडलाईन्स वगैरे बघितल्या असतील, काय की तिथे महिलांना कामाचं ठिकाण रिस्पेक्टफुल ठिकाण असलं पाहिजे, तिथेच सेफ जागा असली पाहिजे. बघा, कामाच्या ठिकाणी मानवी वातावरण निर्माण करणे, महिलांसाठी प्रसूती सहाय्य मॅटर्निटी रिलीफची पण किती आहे तरतूद आहे. आर्टिकल 42. आर्टिकल 42 लक्षात ठेवा, रिलेटेड टू द मॅटर्निटी रिलीफ. मग तिथे मानवी परिस्थिती असली, ह्युमन कंडिशन असल्या पाहिजे कामाच्या ठिकाणी, जिथे त्यांचं एक्सप्लॉयटेशन झालं नाही पाहिजे, त्यांना रिस्पेक्टफुली वागणूक मिळाली पाहिजे महिलांना. आर्टिकल 42. 41 काय आहे? बेकारी, वृद्धापकाळ, आजारपण, अपंगत्वाच्या काळात रोजगाराचा व मदतीचा अधिकार. आर्टिकल 41. 42 मध्ये काय? मॅटर्निटी रिलीफ. 43 बघा आता, कामगारांना जगण्यायोग्य वेतन. म्हणजे एखादा कामगार आहे, ठीक आहे, त्याचा उदरनिर्वाह होईल, त्याचं रिस्पेक्टफुली तो सोसायटीत जगेल एवढं त्याला काय द्यायचंय? वेतन. बघा, कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि कामगारांना जगण्यासाठी लिव्हिंग वेजेस देणे. लिव्हिंग वेजेस म्हणजे काय की तुम्हाला एवढा पगार दिला जाईल की तुम्ही रिस्पेक्टफुली तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकणार. आलं लक्षात? लिव्हिंग वेज काय करायचंय? सुनिश्चित करणं. कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि कामगारांना जगण्यायोग्य वेतन. 43 म्हटलं की कुटीर उद्योग लक्षात ठेवा आणि लिव्हिंग वेजेस. आर्टिकल 43A बघा आता, 43A उद्योग व्यवस्थापनाचा कामगारा म्हणजे सहभाग, उद्योग संस्थांमध्ये कामगारांचा सहभाग करून घेणे. समजा एखादी कंपनी आहे, आता ते कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये फक्त मॅनेजमेंटचे लोकच काम करतात, परंतु कामगारांना पण त्या गोष्टीमध्ये सामावून घेणे हा पण त्यांचा काय अधिकार. आता मला सांगा, कोणत्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटनुसार ह्या गोष्टी संविधानात ऍड करण्यात आल्या? कोणत्या कॉन्स्टिट्यूशन? कमेंट बॉक्समध्ये टाका. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की 43A आणि 43B कशानुसार आपल्या संविधानात ऍड करण्यात आल्यात, कोणत्या अमेंडमेंटनुसार सांगा. 43B बघा, सहकारी संस्थांना प्रोत्साहन, सहकारी संस्थांची स्वयंचलित निर्मिती, व्यावसायिक व्यवस्थापन आणि लोकशाही नियंत्रणास काय द्यायचंय? चालना द्यायचं. सहकारी संस्था, कोऑपरेटिव्ह. काय? कोऑपरेटिव्ह. 1 पर्सन 1 वोट या तत्वावर हे चालतात. 1 पर्सन 1 वोट तत्वावर चालतात. याच्यामध्ये 10 पेक्षा जास्त लोक काय करतात? एकत्र, म्हणजे 10 पेक्षा जास्त असू शकतात किंवा 20 पेक्षा कमी असे यांची काय असते? मेंबरशिप असते. आणि ते एकत्र म्हणजे कंबाईंड पूल म्हणून एकत्र पैसे वगैरे जमा करतात आणि तिथून ते सहकारी तत्वावर एखादा उद्योग, कंपनी, गोष्टी त्या काय करतात? चालवतात. आलं लक्षात? 1 पर्सन 1 वोट या तत्वावर ते चालतात. आर्टिकल 43 कोणत्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटने ते आपल्या संविधानात ऍड केलेले ते मला कमेंट बॉक्समध्ये करून सांगा. 43B. ठीक आहे. 44 आता हे खूप जास्त न्यूज मध्ये. आर्टिकल 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड, भारताच्या संपूर्ण प्रदेशात सर्व नागरिकांसाठी एकच समान नागरिक कायदा लागू करा. आता समजा काय असतील, लिव्ह इन रिलेशन असतील किंवा लग्न असतील, बरोबर आहे, तर ह्या गोष्टींमध्ये काय प्रत्येक जाती धर्माचे वेगवेगळे काय आहेत? कोड आहेत. समजा हिंदू मॅरेज ऍक्ट असेल हिंदूंसाठी, मुस्लिम लोकांसाठी शरिया असेल, सिख लोकांसाठी त्यांचा वेगळा काहीतरी कायदा असेल. तर हे वेगवेगळे कायदे न करता लिव्ह इन मध्ये राहणे किंवा लग्न करणे, मॅरेज ऍक्ट असतील किंवा बाकीच्या सामाजिक रूढी परंपरा असतील, यांच्यासाठी एक समान नागरिक कायदा पाहिजे. म्हणजे पूर्ण जाती धर्मांसाठी एक कायदा म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता मला कमेंट बॉक्समध्ये टाका की युनिफॉर्म सिव्हिल कोड स्वातंत्र्याच्या आधी कोणत्या राज्यात चालू होता आणि स्वातंत्र्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं आहे? ह्या गोष्टी मला कमेंटमध्ये टाका. 44. आता 45 बघा, 6 वर्षाखालील बालकांची काळजी व शिक्षण. ठीक आहे. आधी काय होतं तिथे फंडामेंटल राईट्स मध्ये 6 ते 14 आर्टिकल 21A नुसार. ठीक आहे. 6 वर, आणि इथे काय आर्टिकल 45 मध्ये 6 वर्षाखालील बालकांची काळजी व शिक्षण. 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांचे बालसंगोपन व पूर्व प्राथमिक शिक्षणाची सोय करायची आहे. ठीक आहे. 86th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. गेटिंग? हे तुम्हाला मी सांगतो. 46 बघा, SC ST दुर्बल घटकांचे हित संवर्धन, अनुसूचित जाती जमाती इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक व आर्थिक हिताचे संरक्षण करायचं. अनुसूचित जाती वगैरे आर्टिकल 46 नुसार. म्हणजे काय? त्यांना प्रॉपर शिक्षण प्रोव्हाइड करणे, त्यांना वेगवेगळ्या योजनांथ्रू त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे, हे कोणाचे? आपल्या देशाची जबाबदारी असेल. आर्टिकल 46. आर्टिकल 47 बघा, पोषणमान राहणीमान आरोग्य सुधारणा. याला पण काय म्हणतात? गांधीयन म्हणतात. गांधीयन प्रिन्सिपल. पोषणमान राहणीमान आरोग्य सुधारणे, लोकांचे पोषणमान राहणीमान उंचावणे, तसेच अंमली पदार्थ
दारूबंदीसाठी प्रयत्न, आर्टिकल 47. आर्टिकल 47 म्हटलं की दारूबंदी, ठीक आहे, नशा करणे, अंमली पदार्थ यांच्यावर बंदी. 46 म्हटलं की काय येणार, SC ST ज्या कम्युनिटी आहेत त्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा. 45 म्हणजे काय, आर्टिकल 45 6 वर्षाच्या आतील मुलांना काय करणार, शिक्षण देणे. आर्टिकल 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड. हा लक्षात, असं एका सिक्वेन्स मध्ये लक्षात. 48 बघा, कृषी व पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट. आधुनिक वैज्ञानिक आधारावर बघा, शेती पशुसंवर्धनाचा विकास करणे, गायी वासरांच्या कत्तलीस काय बंदी. आर्टिकल 48. आर्टिकल 48 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे आर्टिकल, लक्षात. 48 लक्षात ठेवा. आर्टिकल 49. आर्टिकल हे पण नवीन ऍड करण्यात आलंय, हे पण मला सांगा कोणत्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नुसार ते ऍड करण्यात आले. पर्यावरण, वन्यजीवांचे संरक्षण असेल, पर्यावरणाचे रक्षण सुधारणा करणे, तसेच जंगली व वन्यजीवांचे काय करायचे, जतन करणे, हे नवीन ऍड करण्यात आलंय. 48. 49 बघा, राष्ट्रीय स्मारक असतील आणि स्थळांचे संरक्षण. राष्ट्रीय महत्वाच्या ऐतिहासिक वस्तू, स्मारक आणि वस्तूंचे विद्रुपीकरण किंवा नाशापासून संरक्षण करणे. म्हणजे समजा दंगे वगैरे झाले, काहीतरी आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये ज्या सार्वजनिक वस्तू आहेत त्यांचं नाश होणार नाही, त्यांचं विद्रुपीकरण होणार नाही, किंवा ऐतिहासिक वस्तू आहेत, स्मारक आहेत, त्यांचं नाशापासून संरक्षण करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, इवन ती सरकारची पण जबाबदारी. ठीक आहे, त्याच्यासाठी सरकार कायदा करू शकतं. आर्टिकल 49. 50 बघा, अत्यंत इम्पॉर्टंट, न्याय व्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्था अलग ठेवणे, ज्युडिशरी आणि एक्झिक्युटिव्ह वेगवेगळे ठेवणे, राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्याय व्यवस्था कार्यकारीपासून वेगळी ठेवणे. जस्ट इमॅजिन ना की पॉलिटिकल आणि ज्युडिशियल नेक्सस असलं तरी आता नुसतं थोडं करप्शन आहे तरी एवढा प्रॉब्लेम आहे. जर ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्ह एकत्र आले तर मग सामान्य लोकांना न्यायच नाही मिळणार. ठीक आहे, करप्शनचं प्रमाण वाढेल. म्हणून ज्युडिशियरी, न्याय व्यवस्था आणि एक्झिक्युटिव्ह काय करायच्यात, वेगळे ठेवायचे. 50 व्हेरी इम्पॉर्टंट. 51 लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय शांतता, इंटरनॅशनल पीस आणि सिक्युरिटी. आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षा वाढवणे, राष्ट्रांमध्ये सन्मानपूर्वक संबंध राखणे, आंतरराष्ट्रीय कायदेतह यांचा आदर करणे. म्हणजे काय, जे दोन देशांमध्ये, आता समजा भारत पाकिस्तानमध्ये सिंधू जल करार झालेला आहे तर ते दोघांनी रिस्पेक्ट केला पाहिजे. आपला देश आर्टिकल कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगतो आर्टिकल 51 नुसार की जे करार झालेले आहेत त्यांचा काय करायचं, आदर करायचे, ते पाळायचे. बाकीच्या देशांमध्ये आहे ते, पाकिस्तानात आहे नाही ते माहिती नाही, पण भारत सांगतो की जे आंतरराष्ट्रीय करार करतात, थोडक्यात करार काय आहे, एक वादा आहे, म्हणजे ना का प्रॉमिस आहे, ते प्रॉमिस तोडण्यासाठीच असतात, परंतु आपलं कॉन्स्टिट्यूशन सांगतं की ते जोपर्यंत शक्य तोपर्यंत ते पाळायचं. गेटिंग, आंतरराष्ट्रीय शांतता मेंटेन करायचं. आता हे जर तुम्हाला आयआरच्या रिलेटेड एखादा तुम्ही आन्सर रायटिंग बी करत असणार त्याच्यात पण तुम्ही लिहू शकता सरळ सरळ हे वाक्य. ठीक आहे, तेवढीच तुमची छाप पडणार. गेटिंग, आर्टिकल 51. नाव नेक्स्ट बघा, आता लास्ट पार्ट 4 आहे, मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज. पुढचा पार्ट आहे फंडामेंटल ड्युटीज. त्याच्यात फक्त एकच कलम आहे 51 हे, फंडामेंटल ड्युटीज. आता आर्टिकल 51 मध्ये बघा 11 मूलभूत कर्तव्य सांगितलेत. किती? 11 मूलभूत कर्तव्य सांगितलेत. त्याच्या आधी 10 होते आणि 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट नुसार 11वं काय करण्यात आलेलं आहे, ऍड करण्यात आलं. मग तुम्हाला सरळ सरळ विचारतील की 56व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट नुसार कोणकोणत्या भागांमध्ये बदल करण्यात आले. मग फंडामेंटल राईट्स देतील, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल देतील, फंडामेंटल ड्युटीज देतील आणि तुम्हाला अजून परत देतील प्रिअम्बल. मग कशा कशात बदल करण्यात आलाय, प्रिअम्बल मध्ये आहे का, तर नाही. फंडामेंटल ड्युटीज, फंडामेंटल राईट्स आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी सगळ्यांमध्ये त्याच्यानुसार बदल करण्यात आला. गेटिंग, आर्टिकल पण नाव लक्षात बघा. 42व्या घटना दुरुस्तीने 1976 सुवनसिंग कमिटीच्या शिफारसीनुसार समावेश करण्यात आलेला आहे. कशाचा? कलम 51चा. कलम 51 ए भाग 4 ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशनचा भाग होता का, तर नाही. 42व्या घटना दुरुस्तीने सुवनसिंग समितीच्या शिफारसीनुसार तो ऍड करण्यात आलेला आहे. आणि नंतर सुरुवातीला 10 होते, नंतर 86व्या घटना दुरुस्तीने 11वे कर्तव्य जोडण्यात आले. मग फंडामेंटल ड्युटीज संदर्भात किती घटना दुरुस्ती आहेत? 2, 42 आणि 86. 42 आणि 86 आलं लक्षात, एवढं लक्षात ठेवा. आता बघा याच्यात कोणकोणत्या तुम्हाला ड्युटीज सांगितलेल्या आहेत, त्या ड्युटीज फक्त काय करा, लक्षात ठेवा. संविधानाचे पालन करणे आणि त्याच्या उदात्त आदर्शांचा, बघा आता काय काय, संविधानाचे पालन करणे, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे. 3 गोष्टी लक्षात ठेवा. संविधानाचे पालन करणे आणि त्याच्या आदर्शांचा, म्हणजे त्याचे जे आयडियल्स असतात ते, आणि राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे. जर ह्या गोष्टी नाही केल्या तर सरकार कायदा करून त्याच्याबद्दल नियमावली तयार करू शकते. ठीक आहे.
ड्युटी 2 नंबरची बघा, स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रेरणा देणाऱ्या उच्च आदर्शांची जपणूक करणे, भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता उन्नत ठेवणे, तिचे संरक्षण करणे. म्हणजे सॉवरेंटी असेल, युनिटी असेल, इंटिग्रिटी असेल, यांचं काय करायचं, संरक्षण करायचं. म्हणजे तुम्ही, ही तुमची स्वतःची जबाबदारी, ही आपली जबाबदारी. आता मी जर इथे आहे तर मी समाजात राहून शिव्या वगैरे देऊ नाही शकत. भारताची ओळख काय, एक सुसंस्कृत देश आहे, तर ती जतन करण्याची माझी स्वतःची काय ड्युटी आहे. स्वतःच्या म्हणजे संविधानाने जे तुम्हाला फंडामेंटल राईट्स नुसार अधिकार दिलेले आहेत, त्याचबद्दल तुमचे काय आहेत, कर्तव्य पण दिले आहेत. देशाचे रक्षण करणे व आव्हानानुसार राष्ट्रसेवा करणे. जर समजा युद्ध वगैरे झालं आणि आर्मी कमी पडली, त्यांनी म्हटलं की तुम्हाला चला युद्धासाठी यावं लागेल बॉर्डरवर, तर तुम्हाला जावं लागणार आहे. ड्युटी 4, धार्मिक, भाषिक व प्रांतीय भेदांच्या पलीकडे जाऊन बंधुभाव वाढवणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या ग्रंथांचा किंवा प्रथांचा त्याग करणे. लक्षात, म्हणजे रिस्पेक्ट टू विमेन ही आपली काय फंडामेंटल राईट्स. आणि ज्या प्रथा, परंपरा, रूढी असतील की ज्या काय करतील, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणतात, त्यांना डेरोगेटरी वे मध्ये बघतात, त्यांचा काय करायचा आहे, त्याग करायचा आहे. आणि धार्मिक, भाषिक प्रांतांच्या भेदांच्या पलीकडे जाऊन काय करायचं आहे, ह्युमॅनिटी, बंधुभाव वाढवायचा आहे. ठीक आहे, बंधुभाव, ब्रदरहुड जतन करायचं आहे. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मूल्य जाणणे आणि जतन करणे. 6 नंबरची ड्युटी आहे. वने, तलाव, नद्या, वन्यजीव यांचे संरक्षण करणे, सुधारणा करणे आणि प्राणी मात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. म्हणजे प्राण्यांची कत्तल वगैरे आपण जे करतो, किंवा कुत्र्यांना लाता बिता तुम्ही रस्त्यावर जाताना मारतात, ते सगळं बंद करायचं. ठीक आहे, काय म्हटलंय, वने, तलाव, नद्या, नद्यांमध्ये कचरा टाकायचा नाही, तलावांमध्ये घाण करायचं नाही, वन्यजीवांचे काय करायचंय, रक्षण करायचे. ही आपली फंडामेंटल ड्युटी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायचा, मानवतावाद, शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणे. वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितलाय. मग काय, मांजर आडवी गेली म्हणजे वापस पळत यायचं का, तर नाही. ती वैज्ञानिक प्रूफ आहे का, तर नाही. म्हणून वैज्ञानिक बुद्धीने काय करायचंय, विश्वास ठेवायचा प्रत्येक गोष्टीचा. गेटिंग. आर्टिकल 51A च ड्युटी आहे 8वी. सार्वजनिक मालमत्ते संरक्षण करणे आणि हिंसाचाराचा त्याग करणे. जसं की आता समजा कॉक्रोच जनता पार्टी झाली, त्यांनी काय केलं, तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, ते करायचं नाही. तुम्हाला जर आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तर आपलं भारताचं जी एकता एकात्मता आहे, त्याचं संरक्षण करण्याची पण आपली काय जबाबदारी आहे. वैयक्तिक व सामूहिक कर्तव्याच्या सर्व क्षेत्रात उच्चतेचे पातळी गाठण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे तुम्ही स्वतः पण एकदम उदात्त तत्व गाठून तुमच्या सक्सेसच्या हायर एपिटोम कडे जायचा प्रयत्न करायचा, आणि त्याचबरोबर समाजाला सुद्धा काय करायचं, पुढे घेऊन जायचं. म्हणजे तुम्ही ज्या समाजातून येतात तिथला पण विकास झाला पाहिजे. आणि 11वी बघा, 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यास शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. हे कोणाचे कर्तव्य आहे, पालकांचं कर्तव्य. म्हणजे काय, जर मी पालक आहे तर माझे जे अपत्य असतील, लहान मुलं असतील 6 ते 14 वयोगटातील, त्यांना काय करायचंय, शिक्षण द्यायचं. ही प्रत्येक पाल्याची काय जबाबदारी, प्रत्येक पाल्याची काय जबाबदारी. ठीक आहे. सो ह्या सगळे काय होते, आर्टिकल 1 पासून तर आर्टिकल 51A पर्यंत आपण भाग 1, 2, 3, 4 बघितले. तुम्हाला भाग कोणत्या भागात काय काय येतं ते पण लक्षात ठेवायचं आणि आर्टिकल पण लक्षात ठेवायचं. एकदा नाही होणार, जर समजा तुम्ही फ्रेशर असाल, विसरत असाल, तर फ्रिक्वेंटली काय करा, लक्षात ठेवा, क्विक रिवाइज करा ते. आता रिकॅप बघा, आपण जे जे बघितलं त्याचं पटकन. भाग 1 मध्ये काय काय येतं, कलम 1 आणि 4. ठीक आहे, 1 आणि 4, भारत हा काय राज्यांचा संघ आहे. कलम 3 नुसार बघा, संसदेला पुनर्रचना करण्याचा अधिकार आहे. भाग 2 मध्ये 5 ते 11, नागरिकत्वाबाबत अंतिम कायदा करण्याचा अधिकार कोणाला असेल, संसदेला. कलम 11 मध्ये सांगितलंय. भाग 3 मध्ये कलम 12 ते 35, मूलभूत हक्क कुठून घेतलं, अमेरिकेच्या घटनेवरून घेतलेत मूलभूत अधिकार. आणि 32 ला डॉक्टर आंबेडकरांनी काय म्हटलंय, आत्मा म्हटलंय, घटनेचा आत्मा म्हटलंय. भाग 4 DPSV, कलम 36 ते 51, मार्गदर्शक तत्वे आहेत. कुठून घेतलंय, आयर्लंडच्या घटनेवरून. नॉन जस्टिसेबल आहेत. काय आहेत, नॉन जस्टिसेबल आहेत. भाग 4A 51, मूलभूत कर्तव्य कुठून घेतलेत, रशियाच्या घटनेवरून प्रेरित. स्वर्ण सिंग समितीच्या शिफारसीनुसार 42 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट नुसार किती होते, 10 होते. आणि 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट नुसार 11वं ऍड करण्यात आलं. हे भाग, हे सुद्धा लक्षात ठेवा, कोणत्या भागात काय काय. ठीक आहे, हे तुम्हाला जनरली विचारलं जाऊ शकतं. जोड्या लावामध्ये तुम्ही जर PYQ अनालिसिस केलं तर तुम्हाला समजलं असेल की हे सगळे आर्टिकल PYQ मध्ये जसे तसे विचारले जातात विथ हेडिंग. जास्त डिटेलमध्ये जाण्याची पण गरज पडत नाही. पॉलिटीचे क्वेश्चन सहसा मॉडरेट
काही काही इझी येतात, मॉडरेट टू डिफिकल्ट असतात, पण मग हे जर सगळं पार्ट असेल तुमचं तर ते तुम्हाला इझी जाईल. गेटिंग? सो आता हे आजचा हा पहिला भाग झाला. आज रोज संध्याकाळी आपण काय करत जाऊ, प्रत्येक पार्ट घेत 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 पूर्ण 395 आर्टिकल पर्यंत पोहोचू. नंतर फंडामेंटल जे काही असेल तुमच्या गोष्टी की कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स असतील, शेड्यूल्स असतील किंवा करंट अफेअरमध्ये काही गोष्टी आलेल्या असतील त्या आपण परत काय करू, डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. देन इट्स युअर ड्युटी की तुम्ही काय करा, हे व्यवस्थित रिवाइज करा. नाही समजलं परत जा बघा. जर चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचले आणि तुम्ही त्याला अजून सबस्क्राईब नाही केलेला, ठीक आहे, तर सबस्क्राईब करा जेणेकरून ते पुढे पोहोचेल. आणि ज्या गोष्टी मी सांगतो की कमेंटमध्ये करा तर करत जा, ठीक आहे, की म्हणजे जा मी नाही करणार नाही काय, आय एम द बॉस, मी बघेल फक्त, मला तो ॲटिट्यूड, असा ॲटिट्यूड नका ठेवू, निगेटिव्ह ॲटिट्यूड नका ठेवू. जर मी तुम्हाला काहीतरी विचारतो तर याच्याकडनं काहीतरी एक्सपेक्टेशन आहे. तुम्हाला काय करायचं, टाईप करायचंय. नाही जरी टाईप करायचं, मोबाईल समोर आहे, बॅग घ्यायचं, गुगलवर सर्च करा, नाही माहिती टाका, सर्च करणार, तेवढीच तुमची बुद्धी कामाला लागणार आणि तुमचं ते लक्षात राहणार. काय होतं की थोडा निगेटिव्ह ॲटिट्यूड, हा आय एम द बॉस, मी कशाला टाईप करू, याला कशाला मी टाईप करू, नाही का, काय शिकू, निगेटिव्ह बुद्धीने करणार, मग देन यार अल्टिमेटली यू आर द स्टुडंट. ठीक आहे, स्टुडंट फेजमध्ये बी लाईक अ स्टुडंट. तुम्ही किती इंटेलिजंट असाल, किती स्मार्ट असाल, स्टुडंट लाईक जगा, जेणेकरून तुम्हाला काय एका पॉझिटिव्ह अप्रोचने पुढे जाणार. निगेटिव्ह असं पडत पडत तुम्ही बघत असणार आणि मग जाऊ दे, मी फक्त बघतो, मी कशाला कमेंट करू, विचारलं असेल यांना काय काम आहे, असं नसतं. सो मेक शुअर करा की तुम्ही प्रॉपर वेने अभ्यास करताय, कारण की तुम्हाला कॉम्पिटिशन माहिती आहे, कॉम्पिटिशन किती आहे, कॉम्पिटिशनमध्ये टिकणं. 0.25 पण जाणारा जातोच, 5 मार्कांनी पण जाणारा जातोच. ठीक आहे, सो एक मार्क इम्पॉर्टंट आहे, याच्यासाठी थोडे एफर्ट्स घ्या, कम्फर्ट झोन सोडा आणि एकदा लढा. ठीक आहे, सो आपण परत पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये की ज्याच्यात येथून पुढचे आर्टिकल आहेत. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर. पण सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, बाय बाय.